या ज्या आहेत ह्या तुमच्या प्रॅक्टिकल स्लिप्स आहेत. ओके, आता या प्रॅक्टिकल स्लिपमध्ये क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो तुम्हाला रायटिंग करायचा 10 मार्काला. ओके, याचे जे आन्सर्स आहेत क्वेश्चन नंबर 1, सगळ्या क्वेश्चनचे 1चे इथे मी तुम्हाला असाइनमेंट नंबर 1 दिलेले आहे. पहिली प्रॅक्टिकल स्लिपमध्ये काय क्वेश्चन विचारले गेलेले आहेत आणि काय थेअरी दिलेली आहे तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेलं आहे. ओके, एक मिनिट थांबा, तुम्हाला परत एकदा दाखवून देतो मी इथे. क्वेश्चन नंबर 1 वाचलाय, याच्यामधल्या सेटिंग्स तुम्हाला सांगतोय. ओके, हे करायचं आहे, हा सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्हाला कुठे जायचं आहे ते पहिले लक्षात घ्या. डेस्कटॉप वरती प्रत्येकाची इथे एक लोगो असेल, पॅकेट ट्रेसर, सिस्को पॅकेट ट्रेसर. याला डबल क्लिक केल्यानंतर काय होणार आहे, सिस्को पॅकेट ट्रेसर काय होईल, ओपन होईल. सिस्को पॅकेट ट्रेसर ओपन होईल. ओके, ओपन झाल्यानंतर तुम्हाला असं दिसणार आहे. आता प्रॅक्टिकल असाइनमेंट वाचू आणि इतकं पटपट करायचं आपल्याला की विचारतच होय नाही. पहिल्या 5-5 मिनिटांमध्ये प्रॅक्टिकल रन झाले पाहिजेत 20-20 मार्काचे. कन्फिग द आयपी ॲड्रेस एक मिनिट, सॉरी. कन्फिग द आयपी ॲड्रेस ऑन द पीसी अँड ऑल्सो ऑन अ डेस्कटॉप एंड device in Cisco Packet Tracer. Verify the configuration using appropriate commands, IP address, subnet mask and default gateway. ओके, रेकॉर्डिंग चालू आहे, काही क्वेश्चन असेल तुम्ही विचारू शकतात, पण थोडं थांबून थांबून. ओके, हॅलो, पुढे जाणार. यस, बोला. ठीक आहे, चालेल. आता हा क्वेश्चन दिला आहे, गिवन द नेटवर्क ॲड्रेस. हा थेरी क्वेश्चन आहे. ओके, हा थेरी क्वेश्चन तुम्हाला त्याचे आन्सर्स मी या ठिकाणी दिलेले. व्हॉट इज सबनेटिंग, गिव द नेटवर्क ऑफ क्लास सी. ओके, हाऊ मेनी बिट्स, आता इथे दिलंय. कसे कॅल्क्युलेट करायचं आहे या ठिकाणी त्याचे आन्सर सुद्धा दिलेले आहेत. तेवढा आन्सर तुम्हाला यायचं. सबनेटिंगचा डेफिनेशन लिहायची आहे आणि त्याच्यानंतर हे 2 ऑप्शन दिलेले आहेत. आयपी ॲड्रेसिंग कशी त्यांनी हे केलेली आहे. त्याचा पहिला क्वेश्चन काय, हाऊ मेनी होस्ट बिट्स आर अवेलेबल. ह्या 192.168 10.0.25 क्लास सी दिलेला आहे. गिवन ॲड्रेस दिलेला आहे, त्या ॲड्रेसमध्ये हाऊ मेनी होस्ट बिट अवेलेबल, किती होस्ट अवेलेबल होऊ शकतात. डिटरमाइन द नंबर ऑफ नेटवर्क्स अँड नंबर ऑफ होस्ट पर नेटवर्क. ओके, कॅल्क्युलेट द टोटल नंबर ऑफ असाइन आयपी ॲड्रेस टू इच नेटवर्क. आता इथे लगेच त्याचा आन्सर दिलेलं आहे बघा. कन्फिग द फॉलोइंग आयपी ॲड्रेस पीसी डेस्कटॉप, आणि हे पुढचा क्वेश्चन दिलाय. आता त्याने काय दिलाय, 192.168.10.0.25. इथे त्याने हे केलंय तर किती आलं, 128 त्याचा आन्सर आलाय. ओके, नंतर बघा ह्या ठिकाणी काय आहे, हाऊ टू फाइंड द नंबर ऑफ नेटवर्क्स 2n. ओके, हिअर n इंडिकेटेड टोटल नंबर ऑफ बिट्स बॅरोड फ्रॉम होस्ट. आता याची किती आलाय, बॅरोड फ्रॉम होस्ट किती आलाय, 121चा 2n आलाय, म्हणजे 2. यू कॅन क्रिएट ओनली 2 नेटवर्क, फक्त 2 नेटवर्क या ठिकाणी बनवायला येतील. म्हणजे हाऊ टू फाइंड नंबर ऑफ नेटवर्क इथे येणार, तर इथे काय ना 2n म्हणजे 2n, आणि किती नेटवर्क तयार होतील, फक्त 2च नेटवर्क तयार होतील, त्याच्यापेक्षा जास्त होणार नाही. हाऊ टू फाइंड द नंबर ऑफ ॲड्रेसेस ऑन इच नेटवर्क 2n. ओके, हिअर इंडिकेट टोटल नंबर ऑफ होस्ट बिट्स, किती होस्ट बिट किती दिलेलं आहे, 2n दिलेला आहे. मग 2n दिला तर 2n किती होणार आहे, 128. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये काय होणार, इंडायसेसमध्ये काय होईल, त्या ठिकाणी 2n जाईल. ओके, ह्या ठिकाणी 2n आला. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी परत त्याने पुढल्या हाऊ टू फाइंड द नंबर ऑफ होस्ट इन इच नेटवर्क. म्हणजे तुम्हाला त्या 3 क्वेश्चनचा आन्सर या ठिकाणी दिलेलं आहे बघा. हे जे आहेत हे तुमच्या 3 प्रश्नाचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, प्रॅक्टिकल करायचं आहे, हे ॲड्रेस कॉन्फिग करायचं आहे. मग आता मी कुठे जाणार, पॅकेट ट्रेसरला जाईल. त्याने काय म्हटलं, डेस्कटॉप पीसी. तुम्हाला फक्त इथून ड्रॅग अँड ड्रॉप करायचं. इथे नेटवर्क डिव्हाइसेस म्हटलेलं आहे, इथे एंड डिव्हाइसेस म्हटलं दिसतंय का कोपऱ्याला, डाव्या बाजूला ह्या ठिकाणी बघा. मग आता कर्सर इकडे येतोय, इथे यायचं, इथे क्लिक करायचं आणि इथला जो पीसी आहे हा पीसी मी या ठिकाणी घेऊन घेतला. या घेतल्यानंतर इथं काय करेल, मी याला एक मिनिट डबल क्लिक करेल. डबल क्लिक केला तर तुम्हाला कुठे जायचं आहे, डेस्कटॉप सेटिंग्स जायचं. डेस्कटॉपमध्ये कुठे जाणार तुम्ही, प्रत्येक वेळेस आयपी कॉन्फिगरेशनला जायचं. आयपी कॉन्फिगरेशनला गेलं तर ह्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, आयपी ॲड्रेस द्यायचा आहे. त्याने काय आयपी ॲड्रेस सांगितलेला आहे तो या ठिकाणी बघून घ्या. कोणता सांगितला आहे, 192.168.1.10. नंतर सबनेट मास्क सांगितलाय आणि गेटवे काय सांगितलं, 1.1 सांगितलाय.
म्हणून मी या ठिकाणी पॅकेट ट्रेसरला जाईन. पॅकेट ट्रेसरमध्ये ह्या ठिकाणी आपण डेस्कटॉपला गेलो, त्याच्या इथरनेट ॲड्रेसला आलो. मग तुम्हाला फक्त काय करायचं आहे, 192.168 आणि काय दिलेला होता त्याने 1.10 दिला होता काहीतरी. त्याच्यानंतर सबनेट मास्क ऑटोमॅटिक आला आणि डिफॉल्ट गेटवे जो होता तो 192.168.1.1. ओके, एवढं केलं की तुमचं ह्या ठिकाणी काय झालं, संपलं. एवढंच फक्त तुम्हाला करायची, एवढी सेटिंग केली की तुमचं प्रॅक्टिकल संपलं. मग याचा IP ॲड्रेस मी परत ओपन केला तर काय दिसेल मला या ठिकाणी, IP कॉन्फिगरेशन 192.168.1.10 आणि हा IP ॲड्रेस दिसला. ही तुमची किती मार्काची असाइनमेंट आहे, ती आहे 20 मार्काची. ओके, आता व्हेरीफाय द कॉन्फिगरेशन युजिंग ॲप्रोप्रिएट कमांड्स. आता ॲप्रोप्रिएट कमांड वापरायचा तर काय केलं पाहिजे, त्याला पिंग गेला पाहिजे. ओके, मग पिंग गेला पाहिजे तर पिंग द्यायचा असेल तर मग आपल्याला काय करावं लागेल, त्या ठिकाणी इकडं आलो आपण, डेस्कटॉप कॉन्फिगरेशन, इथं आलो तर इथे टर्मिनल दिलंय, कमांड प्रॉम्प्ट दिले आणि टर्मिनल दिलंय. तुम्ही इथून पिंग करू शकतात. ओके, मग काय कमांड येईल, पिंग 192.168.1. कोणता होता, 10. मग याला पिंग दिलं की पिंग ह्या ठिकाणी त्याला मिळेल. तर मग काय होणार, या ठिकाणी ते रन होईल. आता ते रन करण्याकरता परत असाइनमेंटकडे या आणि तुम्हाला या ठिकाणी सोल्युशन्स दिलेले आहेत. या सोल्युशनमध्ये बघा काय सांगितलं त्याने. आलो इथे आपण. स्टेप 1, कॉन्फिग द IP ॲड्रेस, ओपन सिस्को पॅकेट ट्रेसर, डेस्कटॉप PC घ्या, क्लिक करा डिव्हाइसला, डेस्कटॉप टॅबला जा, IP कॉन्फिगरेशन करा, IP ॲड्रेस या पद्धतीने असाइन करा. ओके, व्हेरिफिकेशन करायचं असेल तर गो टू डेस्कटॉप, कमांड प्रॉम्प्टला जा आणि फॉलोइंग काय करायचं आहे, कमांड्स चेक करा. IP कॉन्फिगरेशन कनेक्टिव्हिटीसाठी कोणती सांगितली, पिंग 192.168.1.1. ओके, तर तुम्ही ही टाकले तर तुम्हाला त्या ठिकाणी काय होणार, ते पिंग काय होईल, त्या ठिकाणी पिंग होणार आणि पिंग झालं की तुम्हाला त्या ठिकाणी कळेल. ओके, मग आता हे झालं तुमची असाइनमेंट नंबर 1. आणि डेस्कटॉपला सांगितलं, त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या कम्प्युटरला करून दाखवा. ते इथं जाणार आहे, तुम्ही नेटवर्कमध्ये जाणार, नेटवर्कमध्ये तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही प्रॉपर्टीज असाइन करून त्या ठिकाणी नेटवर्कमधून तुम्ही ते करू शकता. ही झाली प्रॅक्टिकल असाइनमेंट नंबर 1. किंवा तुम्हाला पिंग करायचे असेल तुम्ही या ठिकाणी काय करणार, हा एक डेस्कटॉप घेतला, हा एक घेतला, तर पुढची असाइनमेंट आहे ती जाऊ द्या. इथे राउटर घेतला. ओके, राउटरला डबल क्लिक केली. राउटर पण तुम्हाला सांगतील तेच राउटर घ्यायचे, कोणते पण राउटर घेऊ नका. हा मी काय घेतलाय, आपण कोणतं वापरतोय, 2911. ओके, याच्या डबल क्लिक केलं, तिकडे जाणार, कॉन्फिगरेशन जाणार. कॉन्फिगरेशनमध्ये तिथे राउटर बुटिंग होईल, बुटिंग नंतर पुढे तो एक्झिक्युशनला येईल. त्याची बुटिंग चालू आहे तोपर्यंत ठीक आहे. एक असाइनमेंट घेऊ, परत तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल आणि मला ओढल्या परत त्रास होईल. ही पहिली समजली का. ओके, आता पुढच्या असाइनमेंटला जाऊ आपण. फक्त IP ॲड्रेस असाइन करायचे आणि पिंग नावाच्या कमांडने पिंग करायचा आहे. एक तर राउटरवरून तो पिंग करा किंवा तुमच्या डेस्कटॉप मशीनवरून काय करा, तो पिंग करा. ओके, डेस्कटॉप मशीनवर करायचं असेल तर काय करणार, इथं स्टार्ट बटन येतं, स्टार्ट बटनमध्ये काय करणार, CMD कराल. CMD मधून तुम्ही इथं जाणार. ओके, आता याचे IP ॲड्रेस, माझे IP ॲड्रेस आणि तिथले IP ॲड्रेस थोडेसे वेगळे आहेत, त्याच्यामुळे तो पिंग होणार नाही. काय करणार, पिंग परत 192.168.1.1. इथे मशीन्सला नावं नसतात, ते सगळेच्या सगळे कशावरून जातात, आपल्या याच्यावरून हे होतात. कशावरून, त्यांच्या नंबर्सवरून, त्यांच्या IP ॲड्रेसवरून. आता मी दिलेला मशीनचा IP ॲड्रेस आणि तो IP ॲड्रेस काय वेगळा आहे, त्याच्यामुळे तिथून तो काय होतो, डेस्टिनेशन होत अनरिचेबल असा तो मेसेज देतो. म्हणजे पिंग नावाची कमांड यूज करायची तर त्या ठिकाणी तुमची असाइनमेंट होते 20 मार्काची. आता मी पुढच्या असाइनमेंटला जातोय, नीट लक्ष द्या, सोपं आहे, अवघड करू नका. व्हॉट इज सेमिनेटिंग, गिवन नेटवर्क ॲड्रेस क्लास C. परत त्याने डिटर्मिनेशन दिलंय. हा क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला ह्या पद्धतीचे, टोटल नेटवर्क किती झाले 4, 64 आणि 64 - 2. ओके, एवढं सगळं नेटवर्कचे ॲड्रेस असतील. हे तुम्हाला थेरी क्वेश्चन दिलेला आहे. असाइनमेंट कुठे गेली, हा पुढचा क्वेश्चनला. ही थेरी क्वेश्चन्स आहे, थेरी क्वेश्चनचं उत्तर लिहायचं आहे. ओके, त्याला मी 5 मार्क देणार आहे, त्याच्यानंतर 15 मार्क कुठे असणार आहे, टू कॉन्फिग द IP ॲड्रेस PC रिअल सिस्टीम
and also on desktop virtual PC and Cisco packet tracer using the following network. Verify the configuration using appropriate commands. IP address आणि हे दिलेलं आहे. आता तुम्हाला इथं काय सांगितलंय, रिअल पीसी सिस्टीम, रिअल सिस्टीम ओके. आणि ऑल्सो ऑन अ डेस्कटॉप एंड डिवाइस व्हर्च्युअल PC in Cisco packet tracer following network details. Verify the configuration using appropriate commands. तुम्हाला परत तेच सांगेल मी. परत इथे नेटवर्क मध्ये जायचं. इथं तुम्हाला दिसतंय का, एक मिनिट. इथे वायफाय नेटवर्क आहे. या वायफाय नेटवर्क मध्येच तुम्हाला इथे नेटवर्क शेअरिंग सेंटर मिळेल. ओके, नेटवर्क शेअरिंग सेंटर मध्ये जाऊन तुम्हाला कुठे जायचंय, इथून वायफायच्या प्रॉपर्टीज केल्या तर तुम्हाला लगेच त्या ठिकाणी हे मिळून जाईल. इथे नेटवर्क शेअरिंग सेंटरला तुम्ही गेलात. ओके, चेंज अडॅप्टर ऑप्शन येईल तुम्हाला, याच्यावर क्लिक करायचं. तुम्हाला कम्प्युटर लॅबमध्ये असे डिव्हाइसेस दिसतील. इथं नाव दिसेल इथरनेट, याला राईट क्लिक करा. ओके, आणि याच्या कुठे जाणार, प्रॉपर्टीजला. रिअल सिस्टीमला फक्त नंबर असाइन करायचे, कोडिंग करायचीच नाही. इथे मशीन वॉज व्हेरी स्लो. इथे TCP IPv4 तुम्हाला दिसेल. इथे डबल क्लिक केलं की तुम्हाला IP ॲड्रेसची विंडो ओपन होईल. इथं मी IP ॲड्रेस दिले होते 196.162 आणि त्याने जे सांगितले आहे ते IP ॲड्रेस देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचा प्रॅक्टिकल चुकणार नाही. रिअल सिस्टीमला काय म्हटलंय, 192.168.2.10 आणि गेटवे किती सांगितलंय, 2.1. ओके, रिअल सिस्टीमला पण करून दाखवा आणि कशाला करून दाखवा, तुम्ही डेस्कटॉपमध्ये पॅकेट सर्व्हरला पण करून टाका आणि अप्रोप्रिएट कमांडने चेक करा. मग आता इथं आलो मी परत. ओके, त्या असाइनमेंटचं सोल्युशन तुम्हाला या ठिकाणी दिलंय. तिथं सांगितलंय त्याच पद्धतीने करायचं. रिअल मशीनला जा, विंडोज सिस्टीमला जा, नेटवर्क शेअरिंग सेंटरमध्ये जा, क्लिक ऑन चेंज अडॅप्टर सेटिंगला जा, क्लिक इथरनेट वायफाय प्रॉपर्टीजला जा, सिलेक्ट इंटरनल प्रोटोकॉल व्हर्जन IPv4 चेक करा. त्याच्यामध्ये तुम्हाला IP ॲड्रेस सेट करा, क्लिक ओके करा. त्याच्यानंतर काय करायचं आहे, व्हेरीफाय कमांड्स प्रॉम्प्ट IP कॉन्फिग टाका आणि IP कॉन्फिगने फक्त शो करा, बाकी काही करायचं नाही. मग मी आता इथे गेलो पॅकेट ट्रेसरला, सॉरी नेटवर्क शेअरिंग सेंटरमध्ये. तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने IP ॲड्रेस दिला. इथं काय नंबर घेतला, 192.2.11 घेतला. त्याने 10 सांगितलाय, तुम्ही 10 घ्या. ओके, 11 सांगितलं, 11 घ्या. आणि गेटवे काय सांगितलंय, 2.1. मग आता ह्या मशीनचा IP ॲड्रेस 2.10 आहे. मग आता मी कुठं जाणार आहे, ओके ओके. आणि आता मला चेक करायचं, तर इथं काय मी चेक करणार, CMD प्रॉम्प्टला जाईल, कमांड प्रॉम्प्टला ओके करेल. आणि इथं काय म्हणणार, IP कॉन्फिग. ओके, डबल IP कॉन्फिगला क्लिक केलं की काय मिळालं बघा मला, विंडोज IP कॉन्फिगरेशन. आणि जो IP आपण आता इथं माझा इंटरनेटचा जो IP आहे तो ह्या ठिकाणी दिसतोय. म्हणजे वायफायला जो IP असाइन झालाय, वायफायचा पण चेक करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक केलं आणि त्याच्या प्रॉपर्टीजला गेलात तर इथे प्रॉपर्टीज आहे. प्रॉपर्टीजमध्ये असलेला IP ॲड्रेस आणि तो IP ॲड्रेस हे तुम्हाला दोघं काय पाहायला भेटतील, सारखेच पाहायला भेटतील. हे बघा, इथं जो IP ॲड्रेस आहे 43.1 DNS सर्व्हर आहे आणि 43.63. वायफायचा जो IP ॲड्रेस आहे तो IP ॲड्रेस त्याने ह्या ठिकाणी शो केला. म्हणजे आता आपल्या कम्प्युटरचा IP ॲड्रेस ह्या ठिकाणी शो होणार नाही. ओके, कारण नेटवर्कमध्ये नाही. ओके, असा IP कॉन्फिगला तुम्हाला तिथे केलं तर तुम्हाला जो IP असाइन केला ह्या इथरनेटला सध्या ही डिसेबल आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी जो सेट कराल तो त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. त्याच्याकरता कोणती कमांड प्रॉम्प्टमध्ये टाकायचं आहे, IP कॉन्फिग टाकायचं आहे. ओके, ते झाल्यानंतर सिस्को पॅकेट ट्रेसरला जा आणि त्याच्यानंतर मग डेस्कटॉपला सेम सेटिंग करायचे आहेत. म्हणून मी सिस्को पॅकेट ट्रेसरला गेलो.
एक मशीन उचलून इथं टाकलं, सॉरी पीसी घेतला, पीसी घेतल्यानंतर इथं टाकला. ओके, याचं काय करेल मी या ठिकाणी डबल क्लिक करेल, सॉरी पुढे जाणार, डेस्कटॉपला जा, तिथे IP कॉन्फिग टाका. IP कॉन्फिगला या ठिकाणी लिहा 192.168.2.10 घेतला. ओके, मिळालं. गेटवे घेतला 192.168.2.1. एकच फॅमिली बरं का, ही बघा 2.10 घेतलाय आणि हा काय घेतलाय 2.1 घेतलाय. हा मेन मेन गेटवे सर्व्हर आहे. याच्या 1 हा याला रिझर्व झालाय, तर त्याच्या पुढच्याच IP ॲड्रेस 254 पर्यंतच घेता येतील, त्याच्या पुढे तुम्हाला जाता येणार नाही. हा त्याला असाइन झाला म्हणून मी आता इथून परत क्लोज केलं. आता मी काय जाणार इथे इथल्या कमांड प्रॉम्प्टला जाणार आणि काय म्हणणार IP कॉन्फिग, म्हणजे ह्या मशीनचं ह्या सिस्टीमचं IP कॉन्फिग काय, तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस दिला म्हणजे तुम्ही केलेल्या सेटिंग्स काय आहेत बरोबर आहेत, व्हेरीफाय आहे आणि त्या मी व्हेरीफाय केल्या, याचे 20 मार्क तुम्हाला भेटतील. सेम दोन ठिकाणी करायचं आहे, एक तर तुम्हाला तुमच्या डेस्कटॉपला पण सेम करायचं आहे, IP ॲड्रेस असाइन करायचा आहे. तिथे कुठे जाणार, नेटवर्कमध्ये जाणार, इथे इथरनेट दिसेल, याला राईट क्लिक करणार, याच्या प्रॉपर्टीज जाणार, प्रॉपर्टीजमध्ये काय करणार TCP IPv4 आणि त्याच्यामध्ये सेट करणार, ओके करणार. इथे फक्त लगेच कमांड प्रॉम्प्ट नाही, तुम्हाला इथे यायचं विंडोजमध्ये, तिथे CMD टाकायचा आणि तिथून मग तुम्ही कमांड प्रॉम्प्ट ओपन करायची आणि नेटवर्कमध्ये जाऊन ह्या ठिकाणी तुम्ही यायचं. इथून एक कम्प्युटर घ्यायचा, डबल क्लिक करायचा, डेस्कटॉपला येणार, डेस्कटॉपला आल्यानंतर IP कॉन्फिग करणार, कॉन्फिग झाला तर हे क्लोज करून तुम्ही कमांड प्रॉम्प्ट जाणार आणि कोणती कमांड टाकणार IP कॉन्फिग. असाइनमेंट संपली. ओके, असाइनमेंट संपली. असाइनमेंट किती मार्काला आहे, 20 मार्काला आहे. म्हणजे प्रॅक्टिकल असाइनमेंट नंबर किती, स्लिप नंबर 2 होती. आता आपण पुढे गेलो थोडंसं, स्लिप नंबर कुठे आलो आपण आता 3 ला आलो. 3 ला व्हॉट इज CIDR व्हॅल्यू, ओके, क्लास A क्लास B क्लास C ची ओके रेंज व्हॅल्यू द्यायची आहे. त्याच्यानंतर डिझाईन द कॉन्फिग द, आता मग लगेच हा क्वेश्चन सुरू झाला. पहिला क्वेश्चन थिअरी आहे आणि दुसरा क्वेश्चन काय आहे, प्रॅक्टिकल आहे. त्याने म्हटलंय डिझाईन अ कॉन्फिग अ नेटवर्क इन सिस्को पॅकेट ट्रेसर कन्सिस्ट ऑफ 2 LAN कनेक्टेड थ्रू द राउटर. 29 नंबरचा राउटर घ्यायचा आहे. असाइन IP ॲड्रेस ॲज गिवन, व्हेरीफाय द कनेक्टिव्हिटी बिटवीन PC अँड युझिंग द पिंग कमांड यूज करायची. त्याने नेटवर्क डिटेल्स दिले आहेत. LAN 1 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, किती PC घ्यायचे, PC नंबर 1, PC नंबर 2, PC नंबर 3. त्याचे IP ॲड्रेस सुद्धा तुम्हाला दिले आहेत 10.0.1 आणि दुसरा दिलेला आहे. LAN 2 घ्यायचे, LAN 2 मध्ये पण त्याचे IP ॲड्रेस दिलेले आहेत, LAN 2 चे पण IP ॲड्रेस या ठिकाणी आपण घेतलेले आहे. नंतर राउटर जो आहे, राउटर 29 तुम्ही कसं कॉन्फिग घ्यायचं आहे, 00 ला जी इथरनेट पोर्ट येणार आहे, गिगा पोर्ट येणार आहे, ती ह्या पद्धतीने सेव्ह करायची आणि ही दुसरी या पद्धतीने सेव्ह करायची. आता याच्यानुसार जर आपण नेटवर्क तयार करायचं म्हटलो तर कसं नेटवर्क तयार होईल, एक साधारणतः काय म्हटलं PC नंबर 1, म्हणजे मी हा आता इथे एक PC घेतला, इथे दुसरा PC घेतला, इथं तिसरा PC घेतला आणि याला जोडणारा काय घेईल मी, एक नेटवर्क घेईल. ते नेटवर्क कुठे येणार, या पद्धतीने, आणि हे सगळे जे आहे ते मला काय करावं लागतील, कनेक्ट करावं लागतील. सॉरी, 1 2 3 परत सेम नेटवर्क घ्यावं लागेल. एक काय करावं लागेल, 2 नंबरचं नेटवर्क, याला परत किती मशीन कनेक्ट करावं लागतील, मशीन नंबर 1, मशीन नंबर 2, मशीन नंबर 3, आणि हे तिघं एकमेकांना कनेक्ट करावं लागेल. आता हे तिघं एकमेकांना कनेक्ट करायचे म्हणजे सॉरी, आता हे एका नेटवर्कला आले, सॉरी, हे तिघं मशीन ईला कनेक्ट करावं लागतील, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. राउटर आपण एकच घेतोय, एका राउटरमध्ये हे एक नेटवर्क झालं, नेटवर्क 1, आणि हे काय झालं, नेटवर्क 2 झालं. आता मी इथे येणार, कुठे, सेटिंग्स मध्ये,
नेटवर्क पॅकेट ट्रेसर. आता हे मी डिलीट करतो, परत एकदा लक्षात घ्या. 20 मार्काला आहे, सोप्या असाइनमेंट आहे, जास्त अवघड नाही आहे. काय करणार आता, 29 11 नंबरचा राउटर सांगितलंय. इथे क्लिक करेल, राउटरला आलो, इथे 29 11 दिसलं का, यस, इथे उचलून मी टाकलं. तो बूट वगैरे होस तर बाकीचे मशीन्स घ्या. डिव्हाइस पीसी नंबर किती सांगितलाय, 1, पीसी नंबर 2, पीसी नंबर 3. ओके, परत मी काय घेतला, पीसी नंबर 1, पीसी नंबर 2, पीसी नंबर 3. ओके, हे 3 पीसी घेतलेत. आता हे तिघाच्या तिघ आपल्याला कनेक्ट करायचे. कशा थ्रू कनेक्ट करणार, केबल थ्रू. केबल कोणती घ्यायला लावली तुम्हाला मी आता. ओके, ही इथे जी डॉटेड लाईन आहे ती केबल घ्यायची, क्रॉस थ्रू घ्यायचा, इथे क्लिक करायचा. इथं काय करणार तुम्ही, RJ फास्ट इथरनेट टू राउटरला, सॉरी, एक तुम्हाला मध्ये स्विच लागणार आहे, साधं स्विच. ओके, ते स्विच घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. इथे स्विचेस आहे रेक्टँगल शेपमध्ये. एक स्विच घेतला आणि ते इथे ठेवलं. ओके, इथली लॅन जी आहे, केबल घ्यावं लागेल. केबल घ्या, इथं घ्या, इथं घ्या. इथं काय करणार, फास्ट इथरनेट टू इथे इथरनेट 1ला द्यायची. ओके, आता हे ऑरेंज आणि ग्रीन आहे. आता ऑरेंज आणि ग्रीनच्या सेटिंग चालू होऊन जातील. परत एक केबल उचला, परत ह्या मशीनपासून इथं घ्या, फास्ट इथरनेट, इथे इथरनेट नंबर 3 लावले मी. ओके, तुम्ही फक्त इथून उचला आणि इथे लावा. याचा कोणत्या पोर्टला गेली, 2 नंबरला गेली. ओके, त्याच्यानंतर काय करणार तुम्ही, परत इथे एक स्विच लागेल तुम्हाला. परत तुम्ही स्विचला जाणार. स्विचेसमध्ये परत एक 29 60 नंबरचं स्विच घेतलं, इथं टाकून दिलं. आता तुम्हाला हे कनेक्ट करायचे. कनेक्ट करताना परत काय लागेल, केबल लागेल. इथून केबल घ्या, इथे लावा, 0 पोर्ट याला लावून दिली, फास्ट इथरनेट. परत एक पोर्ट घेतली, इथं घेतला, 2 2 फास्ट इथरनेट. परत एक घेतली, या ठिकाणी 3 आणि हे 3 झालं हे कनेक्शन्स. आता इथं बघा, हे सगळे ग्रीन झालेत कारण की सिस्टीम मागे काम चालू आहे. ओके, आणि नंतर काय करायचं तुम्हाला, परत एक केबल घ्यायची या स्विचमध्ये 4 नंबरला आणि याच्या काय टाकणार तुम्ही, 0 0ला. ओके, परत या ठिकाणून एक केबल घेतली 0ला आणि परत या ठिकाणी टाकून दिली इथरनेट 01ला. कारण की तुम्हाला प्रॅक्टिकल असाइनमेंटमध्ये सांगितलंय, काय सांगितलंय, 00चं नेटवर्क जे आहे ते कसलं आहे, 10.0.04 आणि दुसरं नेटवर्क G1 01ला लावा, ते काय सांगितलंय, 192.168.4 सांगितलेलं आहे. आणि मी आता इथे IP ॲड्रेस सेट करायला लावले. मला त्याने काय सेट करायला लावले आहेत, एक आहे नेटवर्क 10.00 किती सांगितलंय, पहिल्या मशीनला काय नंबर द्यायला लावलाय, 10.0.001. तर मी इथं आलो, कोणत्या मशीनला काही नाव दिलं म्हणजे तिथं नाव असेल तर काही अडचण नाही. IP कॉन्फिगला जा. पहिल्या मशीनला त्याने IP ॲड्रेस द्यायला लावलेला होता, इकडं आलो मी, 10.001. मग मी इथं काय घेणार, 10.00 मशीन नंबर 1. याचा डिफॉल्ट जो आहे तो सबनेट मास्क ऑटोमॅटिक आलेला आहे आणि गेटवे जो आहे त्याला काय द्यायला लावलेला होता, इथे दिला बघा, लॅन नंबर 1. गेटवे काय सांगितलेला आहे, 10.0.000. म्हणून मी या ठिकाणी 10.0.0.0 हा असेल त्याचा डिफॉल्ट गेटवे. ओके, किंवा इथे डिफॉल्ट गेटवेचा त्याने ॲड्रेस पण दिलेला होता, 10.0.0च्या राउटरचा IP ॲड्रेस दिलेला होता. ओके, मग तो जरी दिला तरी चालेल आणि हा पण दिला तरी चालेल. ओके, तुम्हाला जो खूपच अडचण काय वाटायला लागली तर तुम्हाला असाइनमेंट नंबर 1 मध्ये दिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही येणार, कोणती असाइनमेंट चालू आहे, ही 10.04ची. त्याने इथं सगळं दिलंय. लॅनमध्ये 3 पीसी घ्या, स्विच घ्या, राउटर घ्या.
ओके 3 PC घ्या, स्विच घ्या आणि राउटरला जॉईंट करा. पहिल्या मशीनचा IP ॲड्रेस त्याने कसा दिला आहे ते बघा. डिफॉल्ट गेटवे काय दिलेला आहे 0123. नंतर इथं डिफॉल्ट गेटवे काय दिला आहे 10.0.4. मग इथं काय घ्यावं लागेल आपल्याला 10.004. नंतरचा राउटरचा IP ॲड्रेस काय काय दिलेला आहे 1.4. मग आता हे झालं आपलं पहिलं मशीन. ओके हे क्लोज केलं. परत आता मी दुसऱ्या मशीनला गेलो, इथं परत काय करणार डेस्कटॉप IP कॉन्फिगरेशन. परत त्याने पुढचा IP सांगितला आहे 10.0.0.2. ओके हे सेम येणार. इथं तुम्हाला चेंज करावं लागेल 10.0.04. मशीन दुसरं पण झालं. तिसऱ्या मशीनला येणार, डेस्कटॉपला येणार, IP कॉन्फिगला जाणार. इथं परत 10.0.0.3. पुढचा ॲटोमॅटिक येणार, त्याच्या पुढे जायचं आहे 10.0.04. ओके त्याच्या हे झालं हा क्लोज. म्हणजे हे इकडचे तिघं मशीन झालेत. आणि याचा जो इथरनेट पोर्ट आहे याला आपल्याला आता द्यायचा आहे याच्या कोणत्या पोर्टला सांगितलं त्याने कॉन्फिग. ओके कुठे कॉन्फिग करणार तुम्ही राउटिंगमध्ये कॉन्फिग करताय. ओके फिजिकल आहे, इथे कॉन्फिग आहे, इथे CLI आहे आणि इथे ॲट्रिब्यूट आहे. CLIला जरी गेले तरी चालेल. त्यांनी कुठे सांगितलंय गिगाबिट 00ला. काय IP ॲड्रेस दिला आहे त्याने 10.0.0. त्याचा गेटवे काय आहे 4 आणि सबनेट मास्क इथं दिवस फक्त. बाकी काय करायचं नाही. हा जो आहे CLI मध्ये काय करतोय ऑटो कॉन्फिग करतोय. ओके हे ऑटो कॉन्फिग या ठिकाणी झालेलं आहे. तेच आपण इथे कमांड देऊन करू शकतो, पण आपल्याला इथं करायचं नाही. आपण डायरेक्ट या ठिकाणून ॲड्रेस सेट केला आणि पोस्ट स्टेटस काय करायचा ऑन करून द्यायचा. म्हणजे लिंक काय होऊन जाईल ऑन होऊन जाईल. पोर्ट ऑन करायचा आहे आणि ह्या ठिकाणी हे IP ॲड्रेस असाइन करायचे. ओके मग बघा इथं ग्रीन व्हायला सुरुवात झाली. आता हे सगळं काय होईल एका बाजूचं ग्रीन होऊन जाईल आणि इथं काय अजून रेड आहे, सेटिंग झालेल्या नाही आहे. परत या ठिकाणी आलो, परत कॉन्फिग. त्याचं नेटवर्क IP ॲड्रेस काय दिले आपल्याला सेकंड याचे 1.1 आणि 1.4 गेटवे डिफॉल्ट गेटवे. मग मी आता कुठे जाणार डेस्कटॉपला. IP कॉन्फिगरेशन पहिला आहे 192.168.1.1. ओके आणि त्याचा IP ॲड्रेस दिला आहे, मग गेटवे IP दिलेला आहे 192.168.1.4. ओके त्यांनी दिल्याप्रमाणे IP ॲड्रेस आणि गेटवे इथं दिलेलं आहे. IP ॲड्रेसला, सबनेटला आणि गेटवेला क्लोज. पहिलं मशीन क्लोज झालं. आता दुसऱ्या मशीनला ह्या ठिकाणी परत डेस्कटॉप, परत IP कॉन्फिग. परत या ठिकाणी मशीनला नावं नसतात, आपण नावांच्या ऐवजी काय करतोय IP ॲड्रेस असाइन करतोय. ओके मशीन नंबर 2, मशीन नंबर आता 3. ओके परत डेस्कटॉप IP कॉन्फिगरेशन 192.168.1.3 आणि हा 192.168.1.4 क्लोज. आता हे सगळे ग्रीन झालेत, पण हे दोघांची रेड लाईन आहे. म्हणून आपण कुठे जाणार या 2911ला पोर्ट नंबर 2ला. आणि त्याचा IP ॲड्रेस काय सांगितला होता, जो गेटवे दिला आहे तो गेटवे ह्या ठिकाणी टाकायचा. तो दिलेला होता 1.4 आणि इथं सबनेट मास्क. आणि हा काय करावा लागेल आपल्याला ऑन करावं लागेल. ऑन नाही केला तर ते रन होणार नाही. मग काय झाला क्लोज. आता हे सगळं काय होईल, सगळे ग्रीन झालं. याचा अर्थ आपण केलेली लॅन नंबर 1 ची नेटवर्किंग आणि लॅन नंबर 2 ची नेटवर्किंग हे कुठे गेली राउटरला गेली. आणि मग त्यांनी सांगितलेलं आता व्हेरीफाय करा PC 7 पासून तुम्ही PC8 ला जातायत का. ओके मग इथं सिम्युलेशन आहे. या सिम्युलेशनला जर मी रन केलं रिअल टाइम सोल्यू हे बघा इथून जी मेसेजिंग आहे ती कशी जाते राउटरपर्यंत आणि सगळ्या मशीनपर्यंत ह्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. आता काय करायचं आहे त्याने सांगितलंय परत काय ॲप्रोप्रिएट चेकिंग करा. मग तुम्ही राउटर इथे CLIला जाऊ नका. CLIला गेलं तर तुम्हाला हे नॉट शटडाऊन या खूप कमांड तुम्हाला एक्झिक्यूट करावं लागतील. त्या काय करत बसू नका. व्हेरीफाय करा फक्त लिंक ब्रीफ आणि बोथ इंटरफेसेस शुड बी अप. सगळे इंटरफेस अप झालेले आहे ते चेक करा किंवा पिंग करा 192.168.1.1ला आणि फ्रॉम
PC1 पासून तुम्ही ह्या PC1 पासून तर तुम्ही ह्या नेटवर्कला पिंग करा. ओके, म्हणून मी इथं कमांड प्रॉम्प्टला आलो आणि इथल्या मशीनचा नंबर माहिती आहे आपला काय होता 192, म्हणून मी या ठिकाणी पिंग 1. आता याचा पहिले मी काय करतोय, ज्या मशीनला गेलोय त्याचा आयपी ॲड्रेस चेक करतो, IP कॉन्फिग. ओके, ही कमांड टाकली तर ज्या मशीनला मी आहे त्याचा आयपी ॲड्रेस काय आहे 10.0.0.1 आहे. आता मला काय करायचं आहे, दुसऱ्या नेटवर्क मधला आयपी ॲड्रेसला आवाज द्यायचा आहे. आवाज द्यायचा असेल तुम्ही कोणती कमांड वापरणार, पिंग 192.168, म्हणजे त्याचं कनेक्शन्स प्रॉपर आहे किंवा नाही. मी कोणाला कमांड दिली 1.3 ला दिली, कोणाला पण द्या तुम्ही, काही अडचण नाही. सॉरी, PING पिंग 192.168.1.3 -T घेत नाही ते. थांबलाय तो, होल्डवर गेलाय तो. सिम्युलेशन रिअल टाइम, रिअल टाइम लिहावा लागेल त्याशिवाय करून होणार नाही कदाचित. हां, रिक्वेस्ट टाइमआउट झाला. रिअल टाइमला आलो, इथे रिअल टाइमला क्लिक केलं. सिम्युलेशनमध्ये तो होता तेव्हा त्यांनी दाखवलं नाही, पण रिअल टाइमला आल्यानंतर बघा कोणत्या आयपी ॲड्रेसवरून कॉल केलं, एका लॅनमधून म्हणजे 10.0.01 मधून गेलो तर कोणाला कॉल केलाय, नंबर 3ला. ओके, म्हणजे ह्या मशीनवरून, कोणतं मशीन, हे PC2 दिसतोय ना, ह्या मशीनवरून आपण कोणत्या मशीनला कॉल केलाय, ह्या PC नंबर 7ला कॉल केलेला आहे. ओके, मग तुम्ही हे जे आहे म्हणजे ह्या मशीनचे आयपी ॲड्रेस वेगळे, ह्या मशीनचे आयपी ॲड्रेस वेगळे, आणि आपण कशा थ्रू गेलो, ह्या स्विचेस आणि ह्याच्या थ्रू गेलो. किती मार्काची कमांड आहे, किती मार्काचं आहे, हे आहे 20 मार्काचं. फक्त तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे, आयपी ॲड्रेस सेट करा. प्रॉपर सेट झाले की तुम्हाला हे सगळं प्रॉपर त्या ठिकाणी कळेल आणि दिसेल, म्हणजे 20 मार्क ह्या ठिकाणी तुमचे सेट झालेत. झालं. ही प्रॅक्टिकल असाइनमेंट नंबर किती होती, तिसरी होती वाटतं. बऱ्याचशा रिपीट आहेत त्याच्यामुळे अडचण नाही येणार. ही प्रॅक्टिकल असाइनमेंट नंबर 3 असेल. ओके, आपण आता असाइनमेंट नंबर 4ला परत सेमच येईल बहुतेक माझ्या मते. असाइनमेंट नंबर 4 काय आहे, प्रॅक्टिकल स्टेप नंबर 4, क्रिएट अ कॉन्फिग. आता इथं थेरी क्वेश्चन नाही आहे. नेटवर्किंग पॅकेट ट्रेसर कंटेनिंग 2 PCs थ्रू अ स्विच, असाइन आयपी ॲड्रेस 192.168 करा आणि व्हेरीफाय द नेटवर्क कनेक्टिव्हिटी युजिंग पिंग कमांड. ओके, आणि खाली थेरी क्वेश्चन दिला त्याने, एक्सप्लेन आयपी ॲड्रेसेस क्लास ABC अँड देअर ॲड्रेस रेंजेस. म्हणजे हा क्वेश्चन बऱ्याच ठिकाणी रिपीट झालाय, त्याच्यामुळे हा पार्टच करून ठेवायचा आहे. आता याचं म्हणणं काय आहे ते पहिले ऐकून घेऊ, आपण बघून घेऊ काय म्हणतोय हा. तुम्ही 2 मशीन घ्या, मशीन नंबर 1, मशीन नंबर 2. ओके, त्याचे आयपी ॲड्रेस तुम्ही द्या, ह्या ठिकाणी दिलेले त्याचे आयपी ॲड्रेस 192.168 आणि 1.1, आणि दुसऱ्या मशीनचा आयपी ॲड्रेस घ्या ह्या पद्धतीने. ओके, हे दोघं मशीन्स एकमेकांना कनेक्ट झालेत की नाही एवढं व्हेरीफाय करा. हीच असाइनमेंट कमीत कमी 3 ते 4 प्रॅक्टिकल स्लिपमध्ये रिपीट आहे, आणि त्यावेळेस फक्त तुम्हाला काय विचारलेलं आहे, आयपी ॲड्रेस तुमचे बदललेले आहेत. बाकी सेम टू सेम असाइनमेंट आहे. आणि ते कशा थ्रू कनेक्ट करायला लावले त्याने, एका स्विच थ्रू कनेक्ट करायला लावले. हे 2 मशीन जे आहेत एका स्विचच्या मार्फत तुम्ही काय करा, कनेक्ट करा. ओके, हे कनेक्ट केलं आणि सेटिंग झाल्यात की तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा आन्सर मिळेल. ओके, आता प्रॅक्टिकल असाइनमेंट बघा किती, ही स्लिप 4 ठिकाणी रिपीट आहे. मी हा 4 वेळेस रिपीट करणार नाही आता प्रोग्राम, फक्त आयपी ॲड्रेस बदललेले असतील, लक्षात घ्या. मग मी जाणार ह्या ठिकाणी आता कुठे, पॅकेट ट्रेसरला. क्लोज, सॉरी, पॅकेट ट्रेसर. आता मी ही सेव्ह करून ठेवतो.
सिम्पलचे असाइनमेंट आहे. 2 कम्प्युटर घ्यायला लावले त्याने. इथं PC ला जा, इथून PC उचला, या ठिकाणी ठेवा, परत दुसरा PC या ठिकाणी ठेवा. हे दोघं कशाने कनेक्ट करायला आले? स्विचेस नेटवर्क डिव्हाइसेसमध्ये जायचं आहे, स्विचने जायचं आहे. या ठिकाणी एक स्विच घ्यायचं आहे. कोणता घेणार तुम्ही? आता स्विचला गेलो. आपला सोपं जाईल ते घ्या. नेटवर्कमध्ये 2911 स्विच 2960. ओके, फक्त स्विच घ्यायला लावलेलं आहे. असाइनमेंट परत वाचा. इथं काय घेतलं आहे? थ्रू अ स्विच. मग आता आपण काय घेतलं? तिथे स्विच घेतलं पॅकेट ट्रेसरला. ओके, आता दोघं कनेक्ट करायचं असेल तर केबल लागेल. केबलसाठी इथं जायचं आणि हे क्रॉस थ्रू, इथली इथरनेटला आणि इथला केबल पॉईंट 1ला. परत मी इथं कनेक्शनला गेलो, इथला इथरनेटला आणि इथला नंबर 2ला. हे झाल्यानंतर त्याने IP ॲड्रेस असाइन करायला लावले. काय IP ॲड्रेस द्यायला लावलेत? एकाला 1.1 द्या आणि एकाला 1.2 द्या. ओके, आणि मग डिफॉल्ट गेटवे आपण आपल्या मनाने आता घेऊ. आता तर इथं नाही, गेटवेची गरजच नाही आहे. इथं आलो, डेस्कटॉप. ओके, IP कॉन्फिगरेशन 192.168.1.1. ओके, झाला आणि क्लोज. इथं येईल, परत डेस्कटॉपला जाईल आणि IP कॉन्फिगरेशन परत या ठिकाणी 192.160.1.2 आणि इथे डिफॉल्ट सबनेट मास्क झालं. आता ह्या मशीनवरून, आता हे सगळे ग्रीन झाले, तर ह्या मशीनवरून ह्या मशीनला पिंग जाते का चेक करतं. पिंग म्हणजे काय? त्याची कनेक्टिव्हिटी प्रॉपर झाली आहे किंवा नाही. म्हणून मी इथे डबल क्लिक करेल, कमांड प्रॉम्प्टला जाईन आणि काय टाकणार? पिंग. मी आता कोणत्या मशीनला आहे ते चेक करायचं असेल तर IP कॉन्फिग. आता कोणत्या मशीनला मी आहे बसलेलो? 1.1ला. मला कोणाला कॉल करायचा आहे? पिंग 192.168 आणि 1.2. ओके, आणि 2ला मला कॉल करायचं. बघा आता 2ला कॉल जातो. हे कशावरून कळतंय? याचा टाइम टू आहे, टाइम लेस दॅन 1 मिलीसेकंद आहे, म्हणजे मी तिथपर्यंत पोहोचतोय. टाइम टू लिव्ह किती आहे? 128 आहे. जर याच्यामध्ये चुकीचं आन्सर आलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय होऊ शकतं? मी पिंग दिला आणि जे मशीन आपल्याकडे, मी त्याला आता काय केलं? कॉल करण्याचा प्रयत्न करतोय 1.3. इथं काय म्हणेल तो? रिक्वेस्ट टाइम आउट, म्हणजे ह्या ठिकाणी ते मशीन त्याला सापडत नाहीये. 1.3 आपण घेतलंच नाहीये तर तो सापडणारच नाही. आपण जे घेतलं ते ह्या ठिकाणी असं आउटपुट आलं, समजायचं आपण केलेली कनेक्टिव्हिटी काय आहे? प्रॉपर आहे. कशावरून कॉल करतोय आपण? 1.1 वरून कॉल करतोय. कोणाला कॉल करतोय? 1.2ला. तिकडून पण कॉल केला इकडे तरी सेम होईल आणि कनेक्टिव्हिटी प्रॉपर दिसेल. त्याच्यामध्ये बघा काय दिसतंय? पॅकेट सेंड. किती पॅकेट मेसेज सेंड केलाय? 4. त्यांना काय मिळाले? 0. लॉस किती गेलाय? 4चा. पण ह्या ठिकाणी काय झालंय बघा, पॅकेट किती सेंड केले? 4. रिसिव्ह किती झालेत? 4. आणि लॉस किती आहे? 0. म्हणजे आपण केलेली कनेक्टिव्हिटी काय आहे? ही बरोबर आहे. ओके, हीच प्रॅक्टिकल असाइनमेंट किती मार्काला? 20 मार्काला आहे. प्रत्येक म्हणजे माझ्या मते 3 ते 4 स्लिप्स आहेत की त्याच्यामध्ये सेम आहे. फक्त काय आहे? IP ॲड्रेस बदललेला आहे. कुठे जाणार बदलायला? डेस्कटॉपला. इथं क्लोज. इथे IP कॉन्फिगमध्ये ह्या ठिकाणी फक्त ॲड्रेस बदललेले आहेत. ओके, अशा 4 ते 5 प्रॅक्टिकल स्लिप्स आहेत, त्याच्यामध्ये तुमचं हे कव्हर होऊन जाणार. पहिला क्वेश्चन थेरी आहे, तुम्हाला वाचायचीच आहे. ओके, क्वेश्चन रिपीट आहेत. रिपीट असल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी 10 मार्काच्या क्वेश्चनचे आन्सर्स लिहिता येतील. 20 मार्कासाठी आपण तयारी करतोय पॅकेट ट्रेसरची. ओके, ज्याला वाटलं की सर राईट अ सी प्रोग्राम दॅट चेक्स द प्रायव्हेट IP रेंजेस, त्याला वाटलं हा प्रोग्राम सोपा आहे, त्याने तो प्रोग्राम करा. त्याला वाटलं हा सोपा वाटतोय तर हा प्रोग्राम तुम्ही केला तरी चालेल. ओके, नेक्स्टला आलो आपण. काय म्हटलंय? टेस्ट इथरनेट लॅन केबल युझिंग NS468 लॅन टेस्टर अँड व्हेरीफाय द नेटवर्क कनेक्टिव्हिटी अँड चेकिंग द स्ट्रेट थ्रू और क्रॉस ओव्हर RJ45 केबल्स. आता काय सांगितलं? फक्त कनेक्टिव्हिटी चेक करायला लावलेली आहे. कशी चेक करणार? लॅन केबल तुम्हाला टेबलवर ठेवलेली असेल ती घ्या, किंवा तुमच्या कम्प्युटरचे लॅन केबल काढा आणि तिथे एक मशीन डिव्हाइस दिलेलं असेल RJ. ते मशीन तुम्हाला मागे मी प्रॅक्टिकल दाखवलेलं होतं. त्या मशीनमध्ये केबल टाकायची आणि त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ लाईट्स गेन होत आहेत. 1 ते 8 लाईन्स केबल जर 8 कोरचे असेल तर 8 लाईट
हे होतील, आणि जर 4 याच्या असतील तर 4 दिसतील. किंवा सेपरेट केबलचा नेटवर्क ठेवलेला असेल तिथं तुम्ही आम्हाला टेस्ट करून दाखवायची, त्याचे तुम्हाला 5 मार्क भेटतील, आणि बाकीच्या असाइनमेंटचे किती भेटतील तुम्हाला 15 मार्क भेटतील. काय सांगितलंय, अ सिंपल पॅकेट ट्रेसर घ्या. किती मशीन सांगितलेत, असाइन आयपी ॲड्रेस एक घ्या, दुसरा घ्या सबनेट मास्क घ्या, आणि व्हेरीफाय द नेटवर्क. म्हणजे आपण आत्ता जस्ट जी असाइनमेंट केली ती सेम असाइनमेंट आहे, फक्त आयपी ॲड्रेस काय झाले या ठिकाणी बदललेले. म्हणजे 4 आणि 5 नंबरची स्लिप आली तर तो राजा माणूस 20 मार्क त्याला भेटतील. म्हणजे 20 आणि 20 40, 20 मार्क ते, आणि वरचे 10 मार्क तुम्ही अटेम्प्ट करणार आहात, 10 मार्क ते. असं 35 मार्काचं प्रॅक्टिकल आहे. जनरल व्हायवाचे मार्क जे आहेत तुम्हाला 5 मार्क त्या ठिकाणी भेटतील. असं 35 मार्काचं प्रॅक्टिकल आहे. आता थोडंसं पुढे आलो आपण. आता टू क्रिएट अ कॉन्फिगर नेटवर्क, यात इथे 2 क्वेश्चन दिले आहेत. तुम्ही एक तर स्टार टोपोलॉजीने करा, किंवा तुम्हाला ह्या ठिकाणी अजून एक क्वेश्चन दिलेला आहे. तर तुम्हाला जो सोपं वाटेल तो तुम्ही करू शकता. आता बघा, टू क्रिएट अ कॉन्फिग द नेटवर्क सिस्को पॅकेट ट्रेसर युझिंग पीसी 1 राउटर असाइन कॉन्फ्लिग स्विच. ओके, आता किती दिलेले आहेत, एक पीसी दिलेला आहे 192, दुसरा दिला आहे 190. ओके, ही पण सोपी आहे, आणि ही पण स्टार टोपोलॉजी. किती टोपोलॉजी आहेत, बस टोपोलॉजी, स्टार टोपोलॉजी, अजून कोणकोणत्या, मेश टोपोलॉजी, रिंग टोपोलॉजी, अशा 5 प्रकारच्या टोपोलॉजीज आहेत. स्टार टोपोलॉजी, हब टोपोलॉजी, बस टोपोलॉजी, त्याच्यानंतर कोणते सांगितले, रिंग आणि मेश. ओके, आता तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही करा. मला तर आता ही खालची सोपी वाटते, मी तुम्हाला सांगून देतो. ही पण सोपीच आहे, ती पण सांगतो, आणि ही पण सांगतो. तुम्हाला जी शक्य ती बघा. काय सांगितलंय, असाइन आयपी फॉलोइंग आयपी ॲड्रेसेस, कॉन्फिग द राउटर इंटरफेस अँड व्हेरीफाय द कनेक्टिव्हिटी ऑफ युझिंग आयपी कॉन्फिग. कोणती कमांड वापरायला लावली, आयपी कॉन्फिग, ट्रेसर आणि पिंग. किती मशीन घ्यायला लावलेत, पीसी मशीन 1, मशीन 2. राउटर किती घ्यायला लावलेत, राउटर एकच घ्यायला लावलेला आहे. त्याचा 00 पोर्ट जो आहे तो ह्या आयपी ॲड्रेसने सेट करा, आणि दुसरा जो आहे तो ह्या आयपी ॲड्रेसने सेट करा. ओके, म्हणजे याच्यामध्ये 2 फॅमिली आहे, 192 168 2.1 ला काय करायचं, 2.2 द्यायचा आहे, आणि हा गेटवे कोणाला द्यायचा आहे, तो द्यायचा 1.1 ला. कुठे जाणार, पॅकेट ट्रेसरला, न्यू, किती मशीन घ्यायला लावले, 2 मशीन, पीसी 1, दुसरं मशीन पीसी 2. काय घ्यायला लावलं त्याने, राउटर घ्यायला लावलंय. राउटर आपला कोणता आहे, 2911. काय करणार, कनेक्शन्स करणार, राईट क्लिक, इथे करणार, इथं कोणत्या पोर्टला देणार, पहिले 00 ला, परत इथे येणार, इथून कोणत्या पोर्टला देणार, 0 आणि हा 1 ला, आणि हा फास्ट येतात नीट. झाला, पीसी 0 झाला, पीसी 1 झाला. 2 मशीन घेतल्या गेलेत. दोघांचे आयपी ॲड्रेस त्याने सांगितल्या पद्धतीने इथे असाइन करायचे. 1.2 त्याची फॅमिली मेंबर कोण आहे, मेन होल्ड कोण आहे, 1.1 राउटर, आणि त्याचा आयपी ॲड्रेस काय 1.2. मी जाणार मशीनसाठी, इथे डबल क्लिक केली, डेस्कटॉप, आयपी कॉन्फिगरेशन 192.168, आणि काय सांगितलं होता 1.2. ओके, आणि त्याचा जो मास्टर आहे तो कोण आहे, 192 गेटवे 168 1.1, आणि क्लोज. हा दुसरा जो दिला होता त्याचं काय आयपी दिला होता आपल्याला, आयपी कॉन्फिग 192.168, फॅमिली बदलली, 2 डॉट काय दिला होता 2, आणि नंतर ह्या ठिकाणी 192.168 2.1. ओके, त्याचा गेटवे हा दिलेला होता, आणि तो ते दिलेला होता, आणि काय केलं मी आता, हा क्लोज. दोघांचे आयपी सेट झाले, पण इथे ग्रीन झालेले नाही. तर मी कुठे येणार, राउटरला येणार. राउटरमध्ये कॉन्फिगला जाणार, कोणत्या पोर्ट सांगितला आहे, 00. काय सांगितलं त्याने, इथं सांगितलंय 00 ला काय द्या, 192.168 1.1चं नेटवर्क म्हणून असाइन करा. म्हणून मी इथं गेलो, इथं आलो, 00 ला आलो, इथं लिहिणार 192.168 1.1. सबनेट ऑटोमॅटिक येणार, आणि हा काय करायचा आहे, ऑन केला नाही तर होणार नाही. आणि 01 ला तुम्हाला काय द्यायला लावला आहे, 192.168.2.1, आणि इथं काय करायचं आहे, ऑन, आणि काय करणार, ओके, क्लोज.
झालं बघा, सगळे काय झालेत, ग्रीन झालेत, म्हणजे ह्या मशीनवरून ह्या मशीनला जाता येईल. मग तुम्ही इथे सिम्युलेशन मध्ये बघायचं असेल तर तुम्ही तुमचं झालंय की नाही सिम्युलेशन या ठिकाणी चेक करतात. राउटर पासून तुम्हाला दोघी बाजूला काय जाताना दिसतील, मेसेज जाताना दिसतील. ओके, आणि इकडचा मेसेज तिकडे जाऊ शकतो. आता मी येणार परत रिअल सिस्टीमला. रिअल सिस्टीम मधून त्याने काय सांगितलंय, ॲप्रोप्रिएट कमांड्स वापरा, म्हणून मी या ठिकाणी PC 0 पासून आता कुठे जाणार, टर्मिनलला. ओके, सॉरी, कमांड प्रॉम्प्टला. कमांड प्रॉम्प्ट मधून काय करेल, मी पहिले कोणत्या मशीनवर आहे कन्फर्म करून घ्या, म्हणजे कोणती कमांड, IP config. ओके, मी आता IP config मध्ये 1.2 ला आहे आणि 2.1 ला मला 2.2 ला मला जायचं आहे, म्हणून मी काय करेल, पिंग 192.168.2. मशीनचा नंबर काय होता, 2.2. याला गेलो, कोणाचा आवाज येतोय, आवाज बंद करा. ओके, आता मी कोणाला पिंग दिली, ह्या 0 मशीनवरून इकडच्या मशीनला. याचा IP ॲड्रेस काय होता, 1.2 होता, आणि इकडच्याचा IP ॲड्रेस काय होता, 2.2 होता. मी कोणाला कॉल केलाय, 2.2 ला. म्हणजे इथून माझे कनेक्टिव्हिटी प्रॉपर तिथपर्यंत आहे की नाही चेक करण्याकरता मी कोणती कमांड वापरली, पिंग कमांड वापरली. मी ज्या मशीनला आहे त्याच्याकरता काय वापरली, IP config वापरली. ओके, आणि दुसरी सांगितलं त्याने, कोणती कमांड सांगितली ते, अजून एक ट्रेसर्ट ना, हे बघा, TRAC आणि ERT. हे बघा, ट्रेसर्ट नावाची कमांड कोणत्या मशीनला आहे, मी 1.2 ला आहे. कोणाची पाहिजे, 2.2 ची पाहिजे, म्हणून मी ट्रेसर्ट पिंगच्या ऐवजी काय वापरला, ट्रेसर्ट वापरला. आणि काय दिसतंय मला, तो पहिले कुठे गेला, पहिल्या राउटरला गेला, पहिल्या 00 पोर्टला गेला, आणि नंतर कुठे गेला, तो सेकंड याला गेला, 11 ला गेला, आणि नंतर तो कुठे पोचलाय, ट्रेस रूट करायचा आहे. रूट कसा जातोय, या PC वरून निघाला, कुठे गेला, राउटरला गेला. राउटरचा IP ॲड्रेस या मशीनसाठी काय होता, 1.1 होता. ओके, आणि मग तो कुठे गेला, 2.2 ला गेला, नाही तर गेलाच नसता. मग त्याचे होप्स जे आहेत किंवा त्याचे हे जे आहेत ते ह्या ठिकाणी आपल्याला ट्रेस रूट दिसतो. म्हणजे किती सोपी असाइनमेंट आहे, किती मार्कासाठी आहे, 20 मार्कासाठी असाइनमेंट आहे. कोणती असाइनमेंट सांगितली तुम्हाला, प्रॅक्टिस स्लिप मधली सेकंड असाइनमेंट. आणि आता ही पण ते सोपी आहे. काय सांगितलं, राईट अ प्रोग्राम टू डिस्प्ले द स्टार टोपोलॉजी, क्रिएट कॉन्फिग स्टार टोपोलॉजी सिस्केट पॅकेट ट्रेसर, 1 स्विच, कोणतं सांगितलं, 2960, आणि 5 मशीन्स, असाइन IP ॲड्रेस फॉलोइंग, व्हेरीफाय द कनेक्टिव्हिटी युझिंग द पिंग कमांड. एक स्विच सांगितलंय आणि स्विचला ह्या 5 गोष्टी 5 काय करायचे, कनेक्ट करायचे. म्हणजे मी जर तुम्हाला स्टार टोपोलॉजी सांगितली तर कशी स्टार टोपोलॉजी तयार होते, तर स्टार टोपोलॉजी स्टार टोपोलॉजी म्हणजे काय, स्टार सारखं दिसणारं चित्र. इथे एक हे असेल आणि का एक स्विच असेल, आणि स्विचला किती मशीन कनेक्ट करायचे आहेत, 1 2 3 4 5. हे 5 मशीन जे आहेत ह्या ठिकाणी कनेक्ट करायचे आहेत, त्याला आपण काय म्हणणार आहे, स्टार टोपोलॉजी. ओके, हे मशीन्स असणारे, आणि हे जे आहे हे काय, हा जो असेल हा स्विच असणारे, आणि हे सगळे काय असतील, PC. ही झाली स्टार टोपोलॉजी. रिंग टोपोलॉजी म्हणजे काय येणार, एक मशीन इकडून एका मशीनला कनेक्ट आहे, इकडे एका मशीनला कनेक्ट आहे. ओके, त्याच्यानंतर परत काय असेल, ह्या ठिकाणी ही असेल, याला म्हणणार रिंग टोपोलॉजी. बस टोपोलॉजी कशी असते, एक लाईन फिक्स असते, त्या लाईनवरती एक एक मशीन काय असतं, कनेक्ट असतं. मशीन नंबर 1, ओके, परत या ठिकाणी मशीन नंबर 2, मशीन नंबर 3, म्हणजे एक मेन पास असते, एक बस ड्राईव्ह असतो, त्या ड्राईव्हला हे सगळे मशीन कनेक्ट असतात, त्याला काय म्हणणार, बस टोपोलॉजी. ही झाली स्टार. ओके, आणि ही झाली बस. आणि मेश टोपोलॉजी मध्ये काय असतं, आता बघा हे मशीनला किती किती डिव्हाइस कनेक्टेड आहे, 1 आणि 2. ओके, हा कनेक्ट आहे का त्याला डायरेक्टली, नाही. जर मेश टोपोलॉजी असेल, इच डिव्हाइस कनेक्टेड टू एव्हरी वन, म्हणजे प्रत्येक डिव्हाइसला कनेक्टेड असतं.
म्हणजे हे झालं. आता एक डिव्हाइस कितीला कनेक्टेड आहे 3, हा कितीला कनेक्टेड आहे 2लाच, म्हणून हा सुद्धा कितीला कनेक्ट झाला 3ला, हा पण कितीला कनेक्ट झाला 3ला. म्हणजे हे काय होणार मेश टोपोलॉजी मध्ये कन्व्हर्जन होणार. ओके. आता आपल्याला हे सगळं करायचंय. मग आता आपल्याला फक्त आता स्टार करायचे. मग स्टारकडे बघताना आपण काय बनणार, त्याने फक्त कॉन्फिगरेशन करायला लावलेत. मग काय स्विच वापरायचं आहे आणि 5 मशीन एकमेकांना कनेक्ट करायचे. तुम्ही क्लोज केलं, इथं आलो, याला सेव मारला, काय घेणार, एक स्विच घेणार. स्विच कोण सांगितलंय 29, कोणतं सांगितलंय, आहेत का गेलेत? 2960 सर. 2960 सिस्को पॅकेजिंग वन स्विच 2960 स्विचला आलो. स्विच मध्ये 2960 या ठिकाणी आहे एक. ओके. किती मशीन सांगितलेत, 5 मशीन्स, 1 2 स्टार सारखेच आहे बरं का, 4 आणि 5 स्टार टोपोलॉजी सारखेच ठेवायचे आहेत. आता इथं फास्ट इथरनेट मी स्विचला कनेक्ट केलं 1 नंबरच्या पोर्टला, परत लाईन घेतली, एक लाईन इथे फास्ट इथरनेट, इथे पोर्ट नंबर 2, परत या ठिकाणी घेतली, इथे घेतलंय फास्ट इथरनेट पोर्ट नंबर 3, परत इथे एक घेतली, याला कनेक्ट केली, परत एक क्रॉस थ्रू, परत इथून फास्ट, परत इथे. ओके. आता पोझिशन मध्ये थोडीशी मी चेंज केली. ओके. आता हा जो आहे हा काय झाला स्टार टोपोलॉजी. म्हणजे ह्या पद्धतीने जर कनेक्टिव्हिटी केली त्याला काय म्हणणार स्टार टोपोलॉजी. आता तुम्हाला जे आयपी ॲड्रेस दिले ते फक्त असाइन करायचे आणि कमांड काय करणार आहे पिंग. काय आयपी ॲड्रेस दिला आहे, पहिल्या मशीनचा ॲड्रेस दिला आहे 1.1 आणि सबनेट मास्क काय दिलेला आहे 255. ओके. स्विच आहे त्याच्यामुळे तुम्ही तेवढंच सेटिंग्स त्या ठिकाणी करायचं आहे. डबल क्लिक केली, डेस्कटॉपला गेलो, आयपी कॉन्फिगला गेलो, 192.168.1.1 सबनेट मास्क आणि संपला विषय. ओके. हा झाला PC 0. याला पण तुम्ही काय करणार, परत क्लिक करणार, मग पुढे जाणार डेस्कटॉपला, परत आयपी कॉन्फिग, पुढचा नंबर 192.168.1.2, 2 नंबर इथे ऑटोमॅटिक येणार क्लोज. असं तुम्हाला किती मशीनला कनेक्टिव्हिटी द्यायची आहे, 5 मशीनला कनेक्टिव्हिटी द्यायची आणि 5ही कनेक्टेड आहे की नाही सिम्युलेशनला चेक करायचं. आणि कोणत्या कमांड कोणत्या मशीनच्या याच्यावर गेलो मी तिथे काय करेल कमांड प्रॉम्प्टला जाईल आणि काय करेल पिंग करेल. आता मी 2 मशीनचे टाकलेत म्हणून 2 मशीनमध्ये 192.168.1.1. ओके. याला पिंग करेल आणि पिंग झाला. ओके. आता ह्या दोघांचेच आयपी ॲड्रेस दिले ते फक्त मी, म्हणून या ठिकाणी तुम्हाला लगेच या ठिकाणी करून दाखवला. तुम्हाला बाकीच्या असाइन करा आणि तुम्हाला अशा पद्धतीने ही प्रॅक्टिकल असाइनमेंट सॉल्व करायचे आहेत. म्हणजे ही पण सोपी आहे आणि ती पण सोपी आहे. म्हणजे दोघीच्या दोघी सोप्या आहेत. किती मार्काला आहेत, 20 मार्काला आहेत. ओके. म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी 20 मार्क, 10 मार्क थिअरी आणि 5 मार्क व्हायवा. म्हणजे मॅक्झिमम मार्क्स तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिकल स्टेप नंबर 6 मध्ये मिळू शकतील. आता प्रॅक्टिकल नंबर 7ला इथं त्याने परत काय सांगितलंय, मेश टोपोलॉजी इन सिस्को पॅकेट ट्रेसर युजिंग द 4 PCs असाइन टू द फॉलोइंग IP ॲड्रेसेस आणि कनेक्टेड बिटवीन द ऑल नोड्स. ओके. किंवा ह्या ठिकाणी राईट अ प्रोग्राम होस्ट नेम अनेबल पासवर्ड इन्क्रिप्टेड सिक्रेट की. तुम्हाला जमलं ते ठीक आहे, नाही जमलं तुम्हाला थोडंसं तुम्ही इथं असाइनमेंटमध्ये गेलात. प्रॅक्टिकल स्लिप नंबर आता काय होतं 6. आता कोणती टोपोलॉजी सांगितली, मेश. ही होती स्टार टोपोलॉजी. दुसरं प्रॅक्टिकल होतं हे मेश टोपोलॉजी युजिंग पॅकेट ट्रेसर फॉलोइंग IP ॲड्रेसेस द्या. आता ह्या ठिकाणी बघा कशी मेश टोपोलॉजी डिझाईन केलेली आहेत. स्विच नंबर 1, स्विच नंबर 2, स्विच नंबर 3, स्विच नंबर 4. याला ही कनेक्ट केली. ही कनेक्ट केल्यामुळे काय झालं की हे 3 मशीन्स याला कनेक्ट झालेत. बघूया आपण एक मिनिट.
मी आता इथून मशीन घेतलं, 1 2 3 आणि 4. मी आता लॅन केबल टाकायला सुरुवात केली. मशीन नंबर फास्ट इथरनेट, याला कनेक्ट केलं फास्ट इथरनेट. आता परत केबल घेतली, इथं गेलो. इथं मला पोर्ट दिसतोय का? नाही. म्हणजे याचा अर्थ एका मशीनला एकच पोर्ट आहे, तर मला हे चालणार नाहीये. मग आता मला काय करावं लागेल, हे सगळे मशीन एकमेकांशी कनेक्ट ठेवायला लागतील. तर मला ह्या ठिकाणी काहीतरी वर्कआउट करावं लागेल. काय वर्कआउट करावं लागेल मला आता? तर ह्या ठिकाणी मला लागेल स्विचेस. मग एक स्विच घेतलं ह्या ठिकाणी 2960, एक स्विच घेतला. आता ह्या स्विच मार्फत मी काय होईल, सगळ्यांना कनेक्ट होण्याचा प्रयत्न करेन. मेश टॉपोलॉजी काय सांगते तुम्हाला माहिती आहे ना? मेश टॉपोलॉजी परत एकदा बघा काय असेल. मशीन नंबर 1, मशीन नंबर 2, मशीन नंबर 3, मशीन नंबर फॉर एक्झाम्पल 5. हे जे मशीन असेल हे सगळ्यांना कनेक्ट झालं. ओके, तर याला काय म्हणणार आपण आता? मेश म्हणणार. आता हे फक्त एकच मशीन झालं. आता मला दुसरं मशीन घ्यायचं आहे, तर काय हे मशीन मी चालू केलं, तर मग हा कशाला याला कनेक्ट आहे, हा पण कशाला होईल? 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. ओके, म्हणजे आता हे मशीन कशाला कनेक्ट झालं? सगळ्यांना कनेक्ट झालं. आता परत जर मी दुसरं मशीन घेतलं इकडचं, तर हे 2 लाईन्स ऑलरेडी आलेल्या आहेत. मग आता कोण पेंडिंगला आहे? 1 नंबर आणि हा 1 2. म्हणजे याच्यापासून किती लाईन निघाल्या? 4 लाईन्स. म्हणजे हा पण 4 मशीनला कनेक्ट झाला. आता याच्यापासून किती लाईन झाल्या? 3 लाईन्स. हा कोणाला कनेक्ट नाही आहे? हा याला कनेक्ट नाही आहे. ओके, म्हणजे हा पण याला कनेक्ट झाला, हा पण झाला. इथं पण किती लाईन झाल्या? 4. म्हणजे प्रत्येक मशीन प्रत्येकाला कनेक्टेड. ह्या कनेक्शनला काय म्हणणार? मेश टोपोलॉजी. आता ह्या ठिकाणी आपल्याला पोर्ट तर एकच दिलेला आहे. मग अशा पद्धतीने डायग्राम ड्रॉ करायचे असेल तर आपल्याला कशा थ्रू जावं लागेल? याच्या थ्रूच जावं लागेल. ओके, मग आता मी इथं आलो, लॅनला आलो, कनेक्शन्सला येईल. कनेक्शनची एक लाईन घेईल इथे, फास्ट इथरनेट स्विचला टाकली 1 नंबरला. ओके, आता हा स्विचला हा कनेक्ट झालाय. आता हा स्विच जो आहे हा तिघांना कनेक्ट होऊन जाईल. म्हणजे कसा होईल? इथं आलो, सॉरी, इथरनेट स्विच 2, परत इथं आलो, फास्ट इथरनेट स्विच. ओके, परत इथं आलो, झालं. आता मग हे झालं फक्त एका मशीनसाठी. मग आता बाकीच्या मशीनसाठी तुम्ही काय करणार? मग परत डबल असंच करणार का? परत एक स्विच ह्याच्यासाठी पण लागेल, याच्यासाठी पण लागेल आणि याच्यासाठी पण लागेल. म्हणून ह्या ठिकाणी आपण काय करणार आहे, एक वेगळं डिझायनिंग तयार होते आणि ती डिझायनिंग तुम्ही लक्षात ठेवायची. सॉरी, कंट्रोल झेड होत नाही. इथं येणार, स्विचला आलो, अजून एक स्विच लागेल 2960, दुसरं स्विच, परत एक स्विच लागेल तिसरं, परत एक स्विच लागेल चौथं. प्रत्येक मशीनच्या इथे तुम्हाला एक एक स्विच लावायला लागणार आहे. आणि मग आता तुम्ही मेश टोपोलॉजीला जाऊ शकतात. मग आता हे दिसण्यासाठी, व्यवस्थित दिसण्यासाठी थोडंसं लांब लांब करून घ्या. मग आता पहिले काय करावं लागेल, हे चारही कनेक्ट करायचे आहेत. मग हे सगळे मशीन्स काय करायचे आहेत, एकमेकांना कनेक्ट करायचे आहेत. मग आता इथे नेटवर्कला जा, इथे क्लिक केली, फास्ट इथरनेट. ओके, परत इथं आलो, झालं. आता काय करणार तुम्ही, प्रत्येक राउटर एकमेकांना कनेक्ट करून घेणार. स्विच जे आहे, सॉरी, स्विच जे एकमेकांना कनेक्ट केलं. प्रत्येक मशीन प्रत्येकाला इनडायरेक्टली काय होतं, या ठिकाणी कनेक्ट होत आहे. कारण की इथरनेट पोर्ट किती कम्प्युटरला फक्त एकच आहे आणि स्विचेसला जास्त आहेत. आता जर मी बघा, एक याच्या मार्फत असं फिरून पण ह्या मशीन पर्यंत जाऊ शकतो. ओके, आणि डायरेक्ट कनेक्शन करायचं असेल तर तुम्ही इथून पण असं कनेक्शन इनडायरेक्ट करू शकतात. इथून 4 नंबर, इथे तुम्ही दिला 4 नंबर. आता ह्या ठिकाणी काय तयार होऊन जाईल, लूप तयार होईल. काय होईल याच्यामुळे, काय होईल, लूप तयार होईल. म्हणजे हा पण एक रूट, हा पण एक रूट आणि हा पण एक रूट. मग याच्यामध्ये कुठेतरी हे होईल, ही लाईन नाही टाकली तरी चालेल, किंवा तुम्ही असं रेफर केलं तरी
चालेल, पण प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला तिथे उद्या काहीच जमणार नाही, हे लक्षात ठेवा. मग आता ह्या ठिकाणी तुम्ही असे असाइनमेंट तयार करा आणि काय करायचे, फक्त IP ॲड्रेस प्रत्येक मशीनला देऊन टाका. प्रत्येक मशीनला दिलेत तर तुमची असाइनमेंट संपली. इथून एक लाईन इथे झालं. आता तुम्हाला काय करायचं बघता, त्याने सांगितल्या पद्धतीने, काय सांगितलं त्यांनी, प्रॅक्टिकल मेश टोपोलॉजी, आणि आता प्रत्येकाला काय दिलं, IP ॲड्रेस दिलाय, एक 1.2 1.3 1.4. ओके, मग आता मी कुठे जाणार, पॅकेट ट्रेसरला, याचा IP ॲड्रेस सेट करायचा, डेस्कटॉप IP कॉन्फिग, परत या ठिकाणी 192.168.1.1. ओके, झालं. या ठिकाणी याचं संपलं. याला 2 नंबर दिला मी आता, डेस्कटॉप IP कॉन्फिग, काय IP द्यायचं आहे, 192.168.1.2 सबनेट मास्क ऑटोमॅटिक. परत त्याला मी आता 3 नंबर दिला. कोणाला काही फरक पडत नाही, क्रमांक दिला पाहिजे असं काही नाही. 196.1.3 झाला. आता हा एक राहिला आहे, याला मी आता डेस्कटॉप IP कॉन्फिगरेशन 192.168.1.4 आणि क्लोज. आता जे ऑरेंज मार्क आहेत ते पूर्ण क्लिअर होतो, 2 मिनिटं थांबा. त्याच्यानंतर सगळे काय होतील, ऑरेंज होतील. तर तुम्ही कोणत्याही मशीनला कोणत्याही मशीनशी कनेक्ट करू शकतात, कोणाशी कम्युनिकेशन होऊ शकतं. म्हणजे ह्या PC 0 पासून तर तुम्ही PC 1 2 3 या 3 मशीनला काय करू शकतात, कम्युनिकेशन डायरेक्ट करू शकतात. बघा आता PC 0 पासून PC 3 ला लाईन दिली का, नाही. PC 0 पासून PC 1 ला लाईन दिली का, नाही. PC 0 पासून PC 4 ला लाईन दिली का, नाही. आपण कशाला लाईन दिल्या आहेत, स्विचला दिल्यात, कारण की एका वेळेस एकच पोर्ट आहे. आणि या ठिकाणी बघा काय दिसतंय, फास्ट इथरनेट किती कनेक्टेड आहेत त्याला सगळे त्या ठिकाणी तो काय म्हणतोय, अप 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 अप. 4 लाईन्स ज्या आहेत त्याच्या 4 लाईन्स काय आहेत, अप दिसत आहेत. म्हणजे हा ओके आहे. म्हणजे याचा पोर्ट नंबर 0 दिसतो. बघा दिसलं का, माऊस फिरवला का निघून जात ते. या दोघे अजून ग्रीन होतील, ग्रीन झाल्यात की मग ते सगळं सेट होईल. आणि तुम्हाला सांगितल्या पद्धतीने कोणती फक्त पिंग कमांड द्यायला लावली, व्हेरीफाय बिटवीन द कनेक्टिव्हिटी ऑफ द नोड्स. नोडच्या कनेक्टिव्हिटी चेक करा. म्हणून मी काय करेल, एका मशीनला गेलो समजा, ह्या ठिकाणी PC याला गेलो आणि इथं काय करेल मी, याचा कोणता IP ॲड्रेस आहे पहिले ते चेक करेल, IP कॉन्फिग. हे लक्षातच ठेवायचं. कशावर आपण 192.168.1.2 ला आहोत. मग मी इथं काय करेल, आता पिंग करेल. कोणाला पिंग करेल, 192.168.1.1 ला पिंग केला. ओके, हे असं आउटपुट आलं. म्हणजे बाईट्स आल्यात, किती बाईट्स डेटा पाठवलाय, टाइम टू हे बघितला, आणि टाइम टू लिव्ह या ठिकाणी 128 आला. म्हणजे आपण पाठवलेले पॅकेट सगळे सेफ आहेत, म्हणजे कनेक्टिव्हिटी प्रॉपर झालेली आहे. ओके, ही प्रॅक्टिकल असाइनमेंट नंबर किती होती, 8. असेच प्रॅक्टिकल किती आहेत त्याच्यामध्ये, स्टारची पण आपल्याला जवळपास 2 ते 3 प्रॅक्टिकल स्लिप रिपीट आहे. याच्यामध्ये मेशच्या पण प्रॅक्टिकल स्लिप रिपीट आहेत. ओके, आता इथं बघा, कॉन्फिग द इनिशियल सेटिंग सिस्को स्विचिंग, सिस्को पॅकेट ट्रेसर सेटिंग, होस्ट नेम कंसोल पासवर्ड CLI using the commands, verifying the using protocol of appropriate. ओके, सिस्को स्विच सांगितलाय, कोणतं एक्झाम्पल 2960 सांगितलंय. कॉन्फिग करायला लावलेले आहे त्यांनी आपल्याला सिस्को स्विच, आणि कशा थ्रू करायला लावले, पॅकेट ट्रेसर थ्रू, होस्ट नेम अँड कन्सोल पासवर्ड युजिंग द CLI कमांड्स. मग तुम्हाला ऑलरेडी ह्या ठिकाणी प्रॅक्टिकलच्या असाइनमेंटमध्ये कमांड्स दिलेले आहेत. काय करणार, इनिशियल स्विच कॉन्फिग टास्क घेणार, होस्ट नेम कॉन्फिग द स्विच. ओके, आणि पुढे तुम्ही कंटिन्यू करा. कसं करणार ते, हे बघा 5 स्टेप दिलेले आहेत. तुम्हाला सोपं वाटलं तर ठीक आहे, हा नसेल सोपं वाटलं तर थोडा विषयाचं हे असेल. काय करणार आहात तुम्ही, कॉन्फिग द इनिशियल सेटिंग ऑफ सिस्को बाय युजिंग द होस्ट नेम कन्सोल युजिंग CLI कमांड्स पॅकेट थ्रू होस्ट नेम. आता काय करेल, सगळ्यात पहिले तुम्हाला काय लागणार आहे, एक इनिशियल स्विच कॉन्फिगरेशन टास्क लागेल. कॉन्फिग द फॉलोइंग ऑन अ स्विच. ओके, मग स्विच कुठे घेणार तुम्ही, आता या ठिकाणी. आता मी ह्या प्रॅक्टिकल असाइनमेंटला परत न्यू यस
इथे आलो, स्विचला गेलो, 2960 डबल क्लिक केलं, कुठे जाणार आहे CLI मध्ये. ओके, त्याने कुठे सांगितलं आहे CLI मध्ये तुम्ही काम करा, कॉन्फिग करा तुम्ही. आता इथं पण कॉन्फिग केलं तरी तुम्हाला चालणार आहे. डिव्हाइस बूटिंग होतंय, बूटिंग होऊन जाऊ द्या त्याला. हे बूटिंग झालं की आता इथं म्हटलं प्लीज रिटर्न टू गेट स्टार्टेड. आता तुम्हाला स्विच काय करायचं, कॉन्फिग करायचं आहे. ओके, इथं सेटिंग करून पण तो ऑटो कॉन्फिग होत जाईल, पण तुम्हाला काय सांगितलं त्याने, कमांड वापरायच्या. आता कोणत्या कमांड त्या ठिकाणी वापरला जाणार, CLI स्विच हे करण्यासाठी, होस्ट नेम कन्सोल हे करण्यासाठी. प्रॅक्टिकली काय करणार, स्टेप 1 एंटर प्रिव्हिलेज मोड. प्रिव्हिलेज मोड त्याचा ऑन करणार आणि स्विचमध्ये काय देणार, एनेबल ही कमांड टाकणार. ओके, नंतर कॉन्फिगरेशनमध्ये काय करणार, कॉन्फिग टर्मिनल. ओके, आता मी इथं कॉन्फिग टर्मिनल घेतलं, कसं एक्झिक्यूट करायचं ते मी सांगून देतो. कुठं लावलं मी तुम्हाला, CLI मध्ये, याच्या CLI मध्ये. स्विच आला, स्विच काय करायचं, पहिले एनेबल करायचं. म्हणजे कोणती कमांड टाकली, एनेबल कमांड आली. एनेबल नंतर काय आला, हॅश आला. पहिले हे होतं लेस दॅन साईन होतं, ग्रेटर दॅन साईन होतं, ग्रेटर दॅन अनेबल केलं. आणि आता मी कोणती कमांड टाकणार या ठिकाणी, पेस्ट. ओके, कॉन्फिग टर्मिनल. ओके, मग एंटर द कॉन्फिगरेशन कमांड्स 1 पर लाईन, स्विच एंड विथ Ctrl-Z, म्हणजे एंड करायचं असेल तर Ctrl-Z. आता स्विचच्या कॉन्फिगरेशनमध्ये आपण जाणार आणि स्विचच्या कॉन्फिगरेशनमध्ये ह्या पुढच्या कमांड ज्या दिलेल्या आहेत त्या ठिकाणी एक्झिक्यूट करणार. ओके, काय करणार, कन्फिग प्रिव्हिलेज. ओके, स्टेप नंबर 4. मग त्याला काय करणार आपण आता, लॅब स्विच. आता आपल्या इथं फक्त काय आलं, स्विच. ओके, आता मी याला काय करेल, अनेबल पासवर्ड. सॉरी, पहिली स्टेप आपण ही केली. त्याच्यानंतर कॉन्फिग टर्मिनलला गेलो. आता कॉन्फिग काय करणार, होस्ट नेमला नाव काय द्यायचं आहे, लॅब स्विच. ओके, मग आता इथं काय म्हणणार तुम्ही, कॉन्फिग होस्ट नेम. तुम्हाला जे सोपं वाटेल तुम्ही ते करा बाळांनो, जे लक्षात राहील ते. इथे कमांड टाकली फक्त मी, आता काय, कॉन्फिग होस्ट नेम. एंटर केलं, तोने विचारलं, सॉरी काहीतरी चुकलं. इनव्हॅलिड इनपुट, कॉन्फिगर होस्ट नेम. आपण आता कॉन्फिग लावलोय. फक्त एक मिनिट, अनेबल झालं. एंटर द कॉन्फिग टर्मिनलला आलो. कॉन्फिगर होस्ट नेम घेत नाही येतो. सर तिथं होस्ट नेम लॅब स्विच टाकायचंय. नाही रे, तो विचारेल पहिले. configure lab switch. स्पेसचा काहीतरी मॅटर होतो. नाही सर, फक्त होस्ट नेम लॅब स्विच टाका, ते ट्राय केलंय ना, तसंच केलंय का? हा, होस्ट नेम लॅब स्विच. होस्ट नेम लॅब स्विच टाका, मग तो काय होतो, लॅब स्विचला कन्वर्ट होऊन जाईल. आणि तिथून पुढे तुमचं प्रॅक्टिकल तुम्ही कंटिन्यू करा. म्हणजे तुम्ही या ठिकाणी असाइनमेंट ऑलरेडी करून बघितलं, फार बरं वाटलं मला. प्रॅक्टिस करतायत, अभ्यास करतायत. नंतर काय करायचं, त्याला प्रिव्हिलेज द्यायचे आहेत. ओके, तर आता प्रिव्हिलेज देताना काय करणार, अनेबल सिक्रेट्स. ओके, एवढं टाकलं, अनेबल सिक्रेट. आता हा पासवर्ड जो आहे क्लास 1 2 3 टाका, किंवा तुम्ही वाटेल तर तुम्हाला पासवर्ड तुम्ही सिक्रेट हा काय करायचा, पासवर्ड सेट करायचा आहे.
त्याच्यानंतर तुम्हाला कॉन्फिग करायचं असेल तर लाईन कन्सोल 01 लॉग इन पासवर्ड वगैरे हे सगळं द्यावं लागेल. एवढ्या सगळ्या स्टेप्स तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील आणि लक्षात ठेवल्या तर तो प्रॅक्टिकल एक्झिक्यूट होईल. त्याच्यापेक्षा ड्रॅग अँड ड्रॉप करा, सोपं जाईल एवढ्या सगळ्या कमांड्स लक्षात ठेवण्यापेक्षा. पण ठीक आहे, आता झालेल्या 8. आता पुढच्या एका प्रॅक्टिकलला येऊ आणि आपण थोडासा ब्रेक घेऊ. ओके, पुढचं प्रॅक्टिकल काय, कारण की बरेचसे रिपीट झाले त्याच्यामुळे मग ते आता बरेचसे कट होत जातील. प्रॅक्टिकल काय 9 मध्ये, टू क्रिएट अ कॉन्फिगर्ड सिम्पल नेटवर्क सिस्को पॅकेट ट्रेसर. स्विच घ्या, स्विचमधून तुम्ही 2 IP ॲड्रेस दिलेले आहेत आणि सबनेट मास्क आणि पिंग करा. म्हणजे ही प्रॅक्टिकल असाइनमेंट नंबर 9 आहे. तुम्हाला बोललो ती प्रॅक्टिकल डबल टिबल रिपीट झालेले आहेत. ओके, 4 आणि 5 मध्ये माझ्या मते रिपीट झालेलं होतं हे बघा. इथे दिला होता IP ॲड्रेस काय होता, 192.168.1.1 होता आणि हा 1.2 होता. आणि आता 9 ला परत सेम आला, फक्त IP ॲड्रेस काय झालाय, बदललेला आहे. म्हणजे ते ऑलरेडी असाइनमेंट आपली झालेली आहे. 9 नंबर झाली. 10 नंबरला आलो आपण. 10 मध्ये त्याने क्वेश्चन दिलेले आहेत. सबनेट मास्क काय आहे, होस्ट बिट्स किती आहेत, म्हणजे क्वेश्चन नंबर 1 परत त्याने रिपीट केलेला आहे या ठिकाणी. आणि नंतर परत त्याने तीच असाइनमेंट दिली. कोणती, ही वरची जी असाइनमेंट होती 9 नंबरची, हीच असाइनमेंट काय झाली ह्या ठिकाणी कम्प्लिटली रिपीट झाली. फक्त रिपीट होताना काय दिलं, परत IP ॲड्रेस बदलून दिलेत. म्हणजे ही ऑलरेडी झालेली आहे. हे क्वेश्चन नंबर 1 मध्ये पहिलाच क्वेश्चन आहे त्याच्यात झालेला आहे, हे झालेलं आहे. म्हणजे 10 नंबर झाली. 11 नंबरला आलो आपण. तर 11 नंबरला काय, सॉरी 13th वाली स्लिप घ्या सर. 13th वाली असं. 11 नंबर थोडीशी हे आहे, पासवर्ड वगैरे एक्झिक्युटिव्ह मोडमध्ये तुम्हाला परत ट्रेस करायचे आहे. 13 नंबर स्लिपला जाऊ आपण. ही तुमची झाली आहे. ओके, सिस्को पॅकेट ट्रेसर स्टार टोपोलॉजीने फक्त IP ॲड्रेस काय दिले त्याने बदलून दिलेत. ओके, 13 नंबरला आलो. काय दिलंय, टू क्रिएट अ हायब्रिड नेटवर्क टोपोलॉजी. Hybrid topology in Cisco packet tracer by combining two different network topologies, star, bus, star, star, and assign appropriate IP address nodes, verify between them. Topology arrangement, स्टार घ्यायची तुम्हाला, एक स्टार टोपोलॉजी घ्यायची, तिथं PC 4 PC असतील. दुसऱ्या मशीनमध्ये स्टार टोपोलॉजी घ्यायची, त्याच्यामध्ये किती मशीन असतील, 4 असतील. असे 8 मशीन. दोघं स्विचने कनेक्ट करा, कनेक्ट स्विच 1 स्विच 2 आणि त्याचे IP ॲड्रेस द्या. बघा किती सोपी असाइनमेंट आहे. आता मी हे डिलीट मारतो. काय सांगितलं त्याने, पहिले असाइनमेंट समजून घ्या, समजल्यावरच तुम्हाला ती करता येईल. 2 हे सांगितलेले आहेत त्याने. इथं मी 1 मिनिटात ड्रॉ करतो. किती नेटवर्क सांगितले, 2 स्टार मध्ये. म्हणजे एक स्विच घेतला, त्याला आता मी किती मशीन कनेक्ट करणार आहे, त्याने दिले PC 1 2 3 आणि 4. ओके, कशाला कनेक्ट करेल तो, स्विचला कनेक्ट करेल. म्हणजे सगळे स्विचला कनेक्ट ह्या ठिकाणी होतील. त्याच्यानंतर तुम्हाला परत अजून एक नेटवर्क घ्यायचं आहे. म्हणजे हे नेटवर्क असेल, इथे एक स्विच असेल आणि त्याला कनेक्टेड परत काय असतील, दुसरे मशीन्स असतील. म्हणजे ह्या ठिकाणी मी स्विच नंबर 1 स्टार टोपोलॉजी दुसरी घेतली. ओके, हे सगळे काय असेल, एकमेकांना कनेक्ट असतील या ठिकाणी. हे सगळे स्विचला कनेक्ट. आणि हे दोघं स्विच जे आहेत ते दोघंच्या दोघं काय असतील, एकमेकांना परत कनेक्ट असतील या ठिकाणी. आणि अशा पद्धतीने तुम्हाला ड्रॉइंग जमली तर ती ड्रॉइंग तुम्हाला काय करायची, त्या ठिकाणी एक्झिक्युशनला जायचं. बघूया आपण आता स्टार टोपोलॉजी ही जी असाइनमेंट आहे ही 13 नंबरची घेऊ आणि थोडासा ब्रेक घेऊ. काय सांगितलंय, मशीन घ्यायचे PC 1 2 3 आणि 4. याला कनेक्टेड काय लागणार आहे, आपल्याला स्विच लागणार आहे. 2960 या ठिकाणी टाकलं. नंतर ही पहिले स्टार टोपोलॉजी पूर्ण करून घ्या. फास्ट इथरनेट 0, परत कनेक्शन,
झाली. एक स्टार टोपोलॉजी ओके झाली. आता दुसऱ्या नेटवर्कमध्ये घेतोय आपण PC 1 2 3 आणि 4. परत एक स्विच लागेल आपल्याला. स्विचला गेलो या ठिकाणी. आता पहिले पूर्ण करून घ्या. इथरनेट सगळ्या जणांना माझा आवाज येतोय ना? हो सर. हो सर. हो सर. सॉरी, ही लाईन चुकीची टाकली गेली. इथरनेट टू इथरनेटच टाका. झालं. किती मशीन सांगितले ते त्याने सांगितल्या पद्धतीने 8 मशीन. 8 मशीनचे IP ॲड्रेस द्यायचे. नेटवर्क 1 मध्ये किती असणार आहे? 4. आणि नेटवर्क 2 मध्ये किती असणार आहे? 4 असतील. आणि स्विच टू स्विच काय करा? कनेक्ट करा. हे 4 इकडे झालेत, हे 4 इकडे झालेत आणि स्विच टू स्विच कनेक्ट करा. परत स्विचला या ठिकाणी एक केबल मी या ठिकाणी टाकेल 5 ला आणि एक केबल कुठे टाकली मी या ठिकाणी 5 ला. हे थोडंसं खाली ओढून घेतलं मी आता. ओके. मग हे काय नेटवर्क झालं? हायब्रिड. म्हणजे 2 स्टार टोपोलॉजी काय झालं? एकमेकांना आता कनेक्ट झालं. तुम्हाला फक्त काय करायचं आहे? मशीनला डबल क्लिक करा, कॉन्फिगला जा आणि काय IP ॲड्रेस सांगितला होता पहिला तेवढंच IP ॲड्रेस टाका. 192.168.1.1. बाकीचं ऑटोमॅटिक 192.168.1.1. बाकीचं ऑटोमॅटिक येईल आणि डन. हा पहिला मशीन झाला. असे तुम्हाला किती मशीनला IP ॲड्रेस द्यायचे? 8 मशीनला IP ॲड्रेस द्यायचे. सिम्युलेशनने मेसेज जाता का चेक करून घ्या आणि विषय संपला. ओके. रिअल टाईमला आपण काम करतोय, त्याने फक्त तेवढंच सांगितलंय. आणि एखादी पिंग कमांड ह्या मशीनवरून ह्या मशीनचा पिंग काय करा? त्या ठिकाणी करून दाखवा. म्हणजे तुमची कनेक्टिव्हिटी प्रॉपर झालेली आहे असं त्यातून निष्पन्न होईल. ओके. आणि काय म्हटलंय? टू ऑल नोड्स व्हेरीफाय द कम्युनिकेशन बिटवीन देम. एक तर तुम्ही सिम्युलेशनने दाखवा किंवा तुम्ही पिंग करून दाखवा. किती सोपी असाइनमेंट आहे 13 नंबरची. ओके. फक्त IP ॲड्रेस द्यायचे तिथे. मी आता याला 1.1 दिलेला आहे आणि इकडच्या नेटवर्कमध्ये त्याने सांगितलं 1.8 द्या. मग मी आता इथे डबल क्लिक करतो डेस्कटॉप आणि काय देतो आता त्याला 1.8 देतो. 192.168.1.8 दुसऱ्या नेटवर्कमधला IP ॲड्रेस दिलेला होता. आता मी 1 ला गेलो परत आणि 1 कडून काय करेल? कमांड प्रॉम्प्टला जाईल आणि त्याला काय करणार? पिंग करणार. ओके. कोणाला पिंग करायचं आहे? 192.168.1.8 जो दुसऱ्या नेटवर्कमध्ये आहे. बघा इथे TTL आला, टाइम टू लिव्ह आला आणि टाइम आला 1 मिलीसेकंद मध्ये. आपल्याला पॅकेट रिसिव्ड आणि लॉस 0 आहे. ओके. या ठिकाणी आपल्याला क्लिअर झालं दिसलं. म्हणजे ह्या मशीनमधून ह्या मशीनला मी कनेक्ट करू शकतो. हे या ठिकाणी काय होत आहे? क्लिअर होत आहे. म्हणजे 2 स्टार टोपोलॉजी मी काय केलं? या ठिकाणी एकमेकांना कनेक्ट केल्यात. ओके. ही प्रॅक्टिकल स्लिप नंबर किती होती? 13. ही पण सोपी आहे. ओके. आतापर्यंत बघितलेला फक्त मला एकच प्रॅक्टिकल स्लिप थोडीशी अवघड वाटली, ज्याच्यामध्ये काय दिलंय? कॉन्फिगरेशनचा नेटवर्क दिलेला आहे. असं वायरलेस कनेक्शन बिटवीन 2 लॅपटॉप्स, सिक्युअर ॲक्सेस पासवर्ड. ओके. हे थोडंसं मला हे वाटतंय. मग आपण 1 नंबर ती एक स्लिप आणि ही स्लिप थोडीशी बाजूला ठेवली तर बघा हे परत मेश टोपोलॉजी आली. परत 4 मशीन आले. सेम असाइनमेंट रिपीट झाली. ओके. 15 नंबरची स्लिप. त्याच्यानंतर बघा परत बघितलं तर तुम्हाला ह्या ठिकाणी परत स्टार टोपोलॉजीची स्लिप आली, परत रिपीट झाली. म्हणजे प्रॅक्टिकल नंबर 16 पण काय आहे? रिपीटेड आहे. आता इथं थोडंसं तुम्हाला हे बघा की ही स्लिप ऑलरेडी आपली 4 वेळेस झाली, जवळपास 4 ते 5 वेळेस झालेली आहे. 2 IP ॲड्रेस दोघांना कनेक्ट करायचं. प्रॅक्टिकल स्लिप नंबर 1 जी आहे ती ॲज इट इज ह्या ठिकाणी रिपीट झालेली आहे. फक्त IP ॲड्रेस बदललेले आहेत. 17 नंबरची स्लिप. नंतर आहे बस टोपोलॉजी. ही थोडीशी आपण बाजूला ठेवू. याचं थोडंसं स्विच घ्यायचा, स्विचला कनेक्ट करायचा, परत पुढे जायचं, परत स्विचला कनेक्ट करायचे. हे आपण थोडंसं आता बाजूला ठेवू आणि मग पुढे करू. कसं होईल? या ठिकाणी स्विच टू स्विच किंवा तुम्हाला वाटलं स्लिप नंबर 18 या ठिकाणी सोल्युशनला जा. किती सांगितलं? 18 लावलं आपण आता. स्लिप नंबर 18 बस टोपोलॉजी सांगितलेली आहे.
डायग्राम दिली का? हां, काय नाही, सिम्पल आहे. एक स्विच घ्या, स्विचने सगळे कनेक्ट करा, विषय संपवा. परत एक स्विच लागेल, यांच्या पद्धतीने करा, म्हणजे ते ठिकाणी ती क्लिअर होऊन जाईल तुमची असाइनमेंट. काय सांगितलं त्याने? 4 मशीन घ्या, एक स्विच घ्या आणि विषय संपवा. IP कॉन्फिग करा. 4 PCs, 1 पॅकेट बस स्टॉप सिम्युलेटिंग द स्विच ऑर हब. ओके, स्विच आणि हब घ्या. कनेक्ट टू ऑल PC इन स्विच हब. ओके, कॉपर स्ट्रेट थ्रू केबल, स्ट्रेट थ्रू केबलने कनेक्ट करा. डेस्कटॉपला जा, IP कॉन्फिगरेशन करा. फॉर PC1 पिंग 1 2 3 4 ला पिंग द्या, विषय संपला. म्हणजे आपण रेग्युलर स्टार टोपोलॉजी केली तशीच, फक्त काय करायची, बस टोपोलॉजी घ्यायची एका लाईनीतल्या आणि विषय संपतो. ओके, म्हणजे 18 नंबर पण तुमच्या जवळपास होऊन जाऊ शकते आणि तुम्हाला तो पाथ मिळू शकतो. राहिलाय 19 नंबर. परत काय रिपीट झाले? नेटवर्क सिस्टम 2 PCs घ्या, 1 राउटर घ्या, IP ॲड्रेस द्या, राउटर इंटरफेस करा. ओके, आपली असाइनमेंट 5 का 6 नंबरची असाइनमेंट होती, ती ॲज इट इज रिपीट झालेली आहे. 2 मशीन घ्यायचे, 2 राउटर घ्यायचे, दोघांना एकमेकांना कनेक्ट करायचे, ऑन करायचे आणि हे IP ॲड्रेस असाइन करायचे. ऑलरेडी प्रॅक्टिकल असाइनमेंट झालेली आहे. ओके, बघायचं असेल तर बघा. आता ही जी असाइनमेंट आहे ही, आणि वरती एक अशी सेम असाइनमेंट वरती आपण आत्ता घेतलेली आहे. हे बघा, किती नंबरची? 6 नंबरची असाइनमेंट, आणि आता आपण 19 का 20 नंबरची असाइनमेंट वाचली, ती सेम आहे. ती असाइनमेंट होती आणि ही एक असाइनमेंट होती, बस सेम होते. 19 नंबर, हा बघा, ही आणि ती असाइनमेंट सेम होती, 6 नंबरची आणि 19 नंबरची. फक्त IP ॲड्रेस का झालेत, नाही सेम आहे, ते पण सेम आहे, 20 मार्काची. आणि राहिली प्रॅक्टिकल स्लिप नंबर 20. ओके, माझ्या मते फक्त 2 प्रॅक्टिकल स्लिप थोडेसे अवघड आहे. ही पण आता मेश टोपोलॉजीची आपण आता घेतलेली आहे, म्हणजे जवळपास सगळं तुमचं झालेलं आहे. उद्या शांत डोक्याने घरी प्रॅक्टिस करा आज ह्या 20 असाइनमेंटची. हे 20 असाइनमेंट सिम्युलेशन रन झाले, तुम्हाला मिळणार आहेत 20 मार्क. नंतर हे जे आहेत, हे मोटो डी, मोटो TD वगैरे, हे थोडासा अभ्यास करून या, तुम्हाला त्या ठिकाणी लिहावं लागणार आहे. ओके, लिस्ट ऑफ सायबर थ्रेट्स किती आहे, डिस्क्राईब युनिट 2, डिफरन्शियल स्टॅटिक. आता हे क्वेश्चन्स काही काही ठिकाणी रिपीट झालेले आहेत. रिपीट झालेल्या क्वेश्चनचा अभ्यास तुम्हालाच करायचा आहे, तुम्हालाच वायवा द्यायचे. जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही करा, कारण की हे आपलं आता काहीच थेरी झालेली नाही आहे. जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं करा, पण 10 मार्काला सोडायचं नाही. याच्यातले 3 4 5 मार्क भेटून जातील, इथले 20 मिळतील, 25 26, आणि इकडचे 5 1 मार्क मिळतील, तर 30 31 मार्कांपर्यंत तुम्ही जाऊ शकतात. ओके, मग आता किती प्रॅक्टिकल स्लिप? 20 आहेत, तरी 10 ॲटलीस्ट अशा करा की 10 पैकी एखादी आली तर तुम्हाला सॉल्व करता आली पाहिजे. आणि हुशार असाल तर सगळ्या केलं तरी काय अडचण नाही. विदिन 10 मिनिट्स तुमचं प्रॅक्टिकल संपतंय, हे पण लक्षात घ्या. म्हणजे 10 मिनिट्समध्ये 20 मार्काची असाइनमेंट, आणि पुढच्या 20 मिनिटामध्ये तुम्हाला तुमचे 5 क्वेश्चनचं सिंगल लाईन आन्सर्स तुम्हाला लिहायचे आहेत. ते आहेत 10 मार्काला, 5 मार्काला, सॉरी 10 मार्काला. आणि झालं, तुमची वायवा झाली तर तुम्ही अर्ध्या तासामध्ये बाहेर पडू शकतात, जर प्रॅक्टिस झालेली असेल तर. तिथे मी जरी असलो तरी मी काही सांगणार नाही, माझ्याकडनं अपेक्षा करायची नाही. ओके, म्हणजे मी याला सांगितलं त्याला सांगितलं, नजर चुकीने एखाद्याला सांगितलं पण गेला असं वेळेवर, तर असं म्हणायचं की तो सरांच्या जवळचा आहे वगैरे वगैरे. ओके, सगळे विद्यार्थी मला सारखे आहेत, मी पहिल्यांदा सांगणारच नाही. ओके, पण हे क्वेश्चन्स तुम्हाला लिहायचे आहेत, हे तुम्ही काळजीपूर्वक लिहायचे आहेत. ओके, त्याच्यामुळे अभ्यास कोणते कोणते स्लिप स्किप करू सर? ते 2 आणि 3 स्किप करू का? ते अवघड होते ते. हा, ते CLI जे आहेत ते मी तुम्हाला टाकतो, ज्या अवघड आहेत त्या. CLI आणि CLI फक्त कॅन्सल करा, बाकी सगळ्याचे म्हणजे 18 स्लिप तुम्हाला ॲज इट इज राहतील. ओके, 8 नंबरची पण स्लिप अवघड होते थोडीशी. कोणती? 1 नंबर? 8 नंबर 8 नाही सर, 14 पण अवघडच आहे, त्याला पण काढून टाका. 8 नंबरची 8 नंबर गेली. नंतर 14 स्लिप. 14
लॅपटॉप वाले. हा तिथं निघालेच नाही. VTI वाले कॉन्फिगरेशनचं काढतोच आहे मी ना 14 आणि अजून एक होती त्याच्यात मधलीच. बस तेवढीच वाटतं. वरती आहे सर, वरती ती वाली slip. किती नंबरची ती? हे बघा ही ते दोनच आहेत माझ्या मते. ही 11 नंबर सर. 11 आहे का? 8, 11, 14 या 3 स्लिप कॅन्सल होतील. बाकीच्या काही स्लिप रिपीट होतील. 27 विद्यार्थी आहेत. ही 11 नंबरची. 8, 11, 14 ह्या कॅन्सल समजा आणि बाकीच्या सगळ्या रिपीटमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. तुम्ही आता सगळे अभ्यास करा. मी तुम्हाला आता ही रेकॉर्डिंग जी आहे 1 तास 1.5 तासाची ही परत तुम्हाला आता मी कुठेतरी सेंड करून देतो. लिंक पाठवतो यूट्यूबची. त्याच्यावर तुम्ही बघा. तुम्हाला काय अडचण आली तर त्या पद्धतीने प्रॅक्टिकल्स तुम्हीच असाइन करा, तुम्हीच सॉल्व करा. ओके. यूट्यूबचं मी थोड्यात अपलोड करून टाकतो ही व्हिडिओ आणि त्या ठिकाणी